आपण काढू योहान अध्याय 19। यूहन्ना अध्याय 19 योहान अध्याय 19 और उसका 1 से त्याचं 1 पासून 1 से लेके 42 तक। आणि 1 ते 42 तो पर्यंत। पहला वचन मैं पढ़ूंगी, दूसरा आप पढ़ेंगे। तर पहिलं वचन मी वाचा, दुसरं तुम्ही वाचा। ऐसा करके हम 41 तक पढ़ेंगे असं करून आपण 41 पर्यंत वाचू और 42 वचन हम मिलकर पढ़ेंगे। आणि 42 वचन आपण सर्वजण मिळून वाचू। हम खड़े हो जाएंगे। तर या आपण उभे राहू। जॉन चैप्टर 19। योहान अध्याय 19। जॉन चैप्टर 19। योहान अध्याय 19। इस पर पिलातुस ने यीशु को कोड़े लगवाए। शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र पांघरवले और उसके पास आकर कहने लगे, हे यहूदियों के राजा प्रणाम, और उसे थप्पड़ मारे। तेव्हा पिलाताने पुन्हा बाहेर येऊन त्यांना म्हटले, पहा त्याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही, हे तुम्हाला कळावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो। तब यीशु कांटों का मुकुट बैंजनी वस्त्र पहने हुए बाहर निकला और पिलातुस ने उनसे कहा, देखो यह पुरुष। मुख्य याजक व त्यांचे कामदार त्याला पाहून ओळखून म्हणाले, याला वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा। पिलात त्यांना म्हणाला, तुम्हीच त्याला नेऊन वधस्तंभावर खिळा, कारण मला त्याच्या ठाई अपराध दिसत नाही। यहूदियों ने उसको उत्तर दिया, हमारी ऐसी व्यवस्था है कि और उस व्यवस्था के अनुसार वह मार जाने के योग्य है, क्योंकि उसने अपने आप को परमेश्वर का पुत्र बनाया है। पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला और फिर किले के भीतर गया, यीशु से कहा, तू कहाँ का है? परंतु यीशु ने उसे कुछ भी उत्तर नहीं दिया। पिलाताने त्याला म्हटले, माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला ठाऊक नाही काय? यीशु ने उत्तर दिया, यदि तुझे ऊपर से न दिया जाता तो तेरा मुझ पर कुछ अधिकार न होता, इसलिए जिसने मुझे तेरे हाथ में पकड़वाया उसका पाप अधिक है। यावरून पिलात त्याला सोडण्याची खटपट करतच राहिला, परंतु यहूदी आरडाओरड करून म्हणाले, आपण याला सोडले तर आपण कैसराचे मित्र नाही, जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला विरोध करतो। ये बातें सुनकर पिलातुस यीशु को बाहर लाया और उस जगह एक चबूतरा था जो इब्रानी में गबत्ता कहलाता है, वहाँ न्याय आसन पर बैठा। तेव्हा ओलांडण्याच्या तयारीचा दिवस असून सुमारे 6वा तास होता। तेव्हा त्याने यहूद्यांना म्हटले, पहा हा तुमचा राजा। परंतु वे चिल्लाए, ले जा, उसे क्रूस पर चढ़ा। पिलातुस ने उससे कहा, क्या मैं तुम्हारे राजा को क्रूस पर चढ़ाऊं? प्रधान याजकों ने कहा, कैसर को छोड़, हमारा कोई राजा नहीं। मग त्याने त्याला वधस्तंभावर खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले। क्रूस पर चढ़ाया जाना। तब यीशु को ले गए और वहां अपना क्रूस उठाए हुए उस स्थान तक बाहर गया जो खोपड़ी का स्थान कहलाता है, इब्रानी में गुलगुता। तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे वधस्तंभावर खिळले। पिलातुस ने एक दोष पत्र लिखकर क्रूस पर लगा दिया और उसमें ये लिखा हुआ है, यीशु नासरी यहूदियों का राजा। येशूला वधस्तंभावर खिळले ते स्थळ नगराच्या जवळ होते, म्हणून पुष्कळ यहूद्यांनी ती पाटी वाचली, ती इब्री, रोमी व हेलेनी या भाषेत लिहिलेली होती। तब यहूदियों के प्रधान याजकों ने पिलातुस से कहा, यहूदियों का राजा मत लिख, परंतु यह लिख कि उसने कहा, मैं यहूदियों का राजा हूँ। पिलाताने उत्तर दिले, मी जे लिहिले ते लिहिले। जब सैनिक यीशु को क्रूस पर चढ़ा चुके तो उसके कपड़े लेकर 4 भाग किए, हर सैनिक के लिए एक भाग। कुर्ता भी लिया, परंतु कुर्ता बिन सियन ऊपर से नीचे तक बुना हुआ था। म्हणून ते एकमेकांना म्हटले, हा आपण पाडू नये तर कोणाला मिळेल हे चिठ्ठ्या टाकून पाहावे, हे यासाठी झाले की त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकला, असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा, त्याप्रमाणे शिपायांनी केले। अतः सैनिकों ने ऐसा ही किया। यीशु के क्रूस के पास उसकी माता और उसकी माता की बहन क्लोपास की पत्नी मरियम और मरियम मगदलिनी भी खड़ी थी। मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्याला त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई हा पहा तुझा मुलगा। तब उस चेले से कहा, यह तेरी माता है, और उसी समय से वो चेला उसे अपने घर ले गया। यानंतर आता सर्व पूर्ण झाले हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले। वहाँ सिरके से भरा हुआ एक बर्तन रखा था। अतः उन्होंने सिरके से भिगाए हुए स्पंज को जुफे में रखकर उसके मुंह पर लगाया। जब येशूने आम घेतल्यावर पूर्ण झाले असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला। भाले से भेजा जाना, इसलिए वह तैयारी का दिन था। यहूदियों के पिलातुस में विनती की कि उनकी टांगें तोड़ दी जाए और वे उतारे जाए, ताकि सप्त का दिन के वे क्रूसों पर न रहे, क्योंकि वे सप्त का दिन बड़ा दिन था। मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले। परंतु जब यीशु के पास आकर देखा तो वह मर चुका है, तो उसकी टांगें न तोड़ी। तरी शिपायांनी एकाने
विश्वास करो। त्याचे हाड मोडणार नाही, हा शास्त्रलय पूर्ण व्हावा म्हणून या गोष्टी घडल्या। फिर एक और स्थान वह लिखा है कि जिसे उन्होंने भेदा है उस पर वे दृष्टि करेंगे। त्यानंतर अरिमथाईकर योसेफ याने आपल्याला येशूचे शरीर घेऊन जाऊ द्यावे अशी पिलाताला विनंती केली। तो येशूचा एक शिष्य असून यहुद्यांच्या भयामुळे गुप्त शिष्य होता आणि पिलाताने परवानगी दिल्यावरून त्याने जाऊन त्याचे शरीर नेले। निकोदेमस भी पहले यीशु के पास रात को गया था। 50 सेर लगभग मिला हुआ गंधरस और एलवा ले आया। त्यांनी येशूचे शरीर घेऊन यहुद्यांच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे सुगंधी द्रव्यात सहित रागाच्या वस्त्राने ते गुंडाळले। उस स्थान पर जहाँ यीशु क्रूस पर चढ़ाया गया था एक बारी थी और उस बारी में एक नई कब्र थी जिसमें कभी कोई रखा नहीं गया था। 42 वचन। इसलिए यहुद्यांच्या तयारीचा दिवस असल्यामुळे त्यांनी येशूला तिथे ठेवले, कारण ती कब्र निकट थी। आमीन। हम प्रार्थना करें। आपण प्रार्थना ओ धन्यवाद 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 करुणा में प्रेमी पिता प्रभु वचन की सेवा कब के हाथों में देते। आपका वचन जीवित वचन है, दोधारी तलवार से वचन सच्चे तेज है और तेरे वचन में सच्चाई है और तू वचन के द्वारा हमसे बात करता है। हम धन्यवाद देते मेरे मान पवित्र पिता, वचन का ताबा हम आपके हाथों में देते। वचन हम ध्यान से सुनने के लिए प्रभु तू सहायता करना और हमें आज्ञा पालन का हृदय देना, यीशु के नाम से आमीन। हम नीचे बैठ जाएं। आपण खाली बसणार। प्रियो, हम देखते हैं आज के यीशु मसीह के क्रूस के दुख, जो क्रूस पर जाने से पहले उसने कितना दुख उठाया कि आज यूहन्ना अध्याय 19 में हमने पढ़ा है। आणि प्रियांना आज आपण यूहन्ना अध्याय 21 मध्ये वाचलेलं आहे की प्रभू येशूने क्रूसावर जायच्या पहिले किती दुःख उचललं आपल्यासाठी, है ना। तो हम यहाँ देखते हैं उसे कोड़े मारे गए आणि आपण इथं बघतो की त्याला कोडे मारले गेले, तरत उसको पीड़ा दिया गया आणि त्याला खूप पीडा दिली और उसे कांटों का मुकुट कूट कर उसके सिर पर रखा गया आणि काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यावर ठेवला गेला और उसका मजाक भी उड़ाया गया। आणि त्याची मस्करी पण उडवली गेली। ये परमेश्वर का पुत्र है, हा देवाचा पुत्र आहे लेकिन परमेश्वर का पुत्र होने के बावजूद भी उसने हमारे लिए दुख उठाया, आणि देवाचा पुत्र असताना सुद्धा त्याने आपल्यासाठी दुःख उचललं, है ना। तो वो हमारे लिए इस पृथ्वी पर आया। तो आपल्यासाठी या पृथ्वीवर आला। परमेश्वर ने कहा कि इस मानव जाति के लिए मैं क्या करूं, और इसलिए उसने देखा कि पृथ्वी पर एक जन भी पवित्र नहीं, किसी को भी पवित्र न पाया, इसलिए उसने अपने इकलौते बेटे को इस पृथ्वी पर भेज दिया। आणि देव म्हटलं की मी मानवजातीसाठी काय करू, आणि ज्यावेळेस त्यांनी बघितलं तर पृथ्वीवरती एकही जण त्याला नीतिमान भेटला नाही, पवित्र भेटला नाही, म्हणून त्यांनी स्वतःचा पुत्र या पृथ्वीवरती पाठवला। और यीशु मसीह ने गाय के गोटे में जन्म लिया। प्रभु यीशुने गायीच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला। बाइबल में जैसे लिखा है, आकाश के नीचे पृथ्वी के ऊपर हर एक बात का समय है, जैसे जन्म का समय, मरण का समय। तो यीशु ने जन्म लिया ताकि मरने के लिए। आणि बायबलमध्ये दिलेलं आहे उपदेशक अध्यायामध्ये की पृथ्वीच्या आकाशाच्या खाली आणि पृथ्वीच्या वर प्रत्येक गोष्टींची वेळ आहे, जशी जन्माची वेळ आणि मृत्यूची वेळ। तर प्रभूने जन्म घेतला म्हणून त्याचा मृत्यू झाला। तो बाइबल के अनुसार कोई भी वचन फेल नहीं होना चाहिए। तो बायबलच्या अनुसार कुठलंही वचन असफल होत नाही। वो बड़ा होकर भी आ सकता था हमें बचाने के लिए, आणि तो मोठा होऊन डायरेक्ट येऊ शकत होता आपल्याला लेकिन वाचण्यासाठी। जन्म नहीं तो मरण कैसे। जर त्याचा जन्म झाला नसेल तर तो मेला कसा असता? इसीलिए उसने जन्म लिया, म्हणून त्यांनी पहिले जन्म और जन्म के घेतला पश्चात उसे मरण उसने हमारे लिए लिया। आणि जन्माच्या नंतर त्यांनी मृत्यू आपल्यासाठी बाइबल घेतला। हमें स्पष्ट रीति से बताता है कि यीशु मसीह हमारे लिए मरा। आणि बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने सांगते की प्रभू येशू आपल्यासाठी मेला। रोमियो की पुस्तक अध्याय 5 रोमकरस पत्र अध्याय 5 उसका 8वां वचन। आणि त्याचं वचन 8। रोमन्स चैप्टर 5 रोमकरस पत्र अध्याय 5 वर्स 8। त्याचं वचन 8। परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की हाँ, परमेश्वर ने हमसे प्रेम किया। आपसे मुझसे प्रेम किया, आपसे प्रेम किया। उसका प्रमाण यानी सिद्ध दिखा रहा है, आपको दिखा रहा है कि वो कैसा प्रेम किया, है ना। हम लोग कभी कभी बोलते हैं तू मुझसे प्यार करता है, बता, प्रकट कर, दिखा दे तेरा प्रेम। तो कभी कभी हमें प्रेम दिखाने नहीं आता, कभी कभी हम अपना प्रेम दिखाते हैं, सही है, बराबर है। तो परमेश्वर ने भी अपने प्रेम को जो उसने हमसे किया उसका प्रमाण दिया। कैसे प्रमाण दिया, यह लिखा है, आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण जब पावला। पापी थे, हम जब पापी थे, हमारे पापों के लिए मसीह मरा। हम जब पापी थे, हमारे पापों के लिए यीशु मसीह मरा। उसे मारकर पिता परमेश्वर ने अपना प्रेम प्रकट करके दिखाया। आणि आपण ज्यावेळेस पापी होतो त्याच वेळेस ख्रिस्त आपल्यासाठी मेला आणि त्याला मारून पिता देवाने आपलं प्रेम प्रकट केला। उसने सिर्फ कहा नहीं, तो फक्त बोलला नाही, है ना। जैसे वचन में लिखा है, परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम किया कि उसने इकलौता बेटा अब हमारे लिए दे दिया। तो देगा देगा बोल के नहीं, उसने सचमुच 2026 साल पहले उसने हमारे लिए दिया।
उसने अपने बेटे को दिया और देकर, और सिर्फ देकर नहीं, क्रूस पर प्राण देकर हमारे बदले में, जो मृत्यु जन्म के पश्चात, हम सब ने जन्म लिया और हम जन्म लेने के बाद हमारी मृत्यु है, तो वो मृत्यु के लिए वो इस पृथ्वी पर जन्म लेकर हमारे लिए बना। आणि देव फक्त असंच नाही म्हटलं की मी जगासाठी माझा पुत्र देईन, परंतु त्यांनी दिला सुद्धा आणि असा दिला की त्याला क्रूसावरती मारला। जी आपली मृत्यू होती ती मृत्यू त्यांनी त्याच्या पुत्राला दिली। तो यहाँ स्पष्ट रीति से लिखा है कि वो हमारे, फिर से आप ध्यान से हम सब एक साथ पढ़ेंगे। आपण सर्वजण मिळून वाचू ते अगर वचन। आप लोग ने वचन नहीं निकाला है तो निकाले। तुम्ही जर काढलं नसेल ते वचन तर काढा। रोमन्स रोमकरांस पत्र अध्याय 5 अध्याय 5 और उसका 8, त्याचं वचन 8 सबने निकाला? सर्वांनी काढलं। ओके, हम एक साथ पढ़ेंगे। मैं 3 बोलूंगी, फिर हम पढ़ना है। 1 2 3। परंतु देव आपल्याकडच्या स्वतःच्या प्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी हमारे लिए मरा। जब हम पापी ही थे तब वो हमारे लिए मरा। आणि ज्या वेळेस आपण पापी होतो त्याच वेळेस तो आपल्यासाठी मेला। और हम दूसरा वचन पढ़ेंगे। दुसरं वचन वाचू। हम निकालेंगे पहला पत्रस आपण काढू पहिले पेत्राला पत्र अध्याय 2 अध्याय 2 और उसका 24। आणि त्याचं वचन 24। फर्स्ट पीटर पहिले पेत्राला पत्र चैप्टर 2 अध्याय 2 वर्स 24। त्याचं वचन 24। निकाला सबने? पहला पत्रस फर्स्ट पीटर चैप्टर 2। आपको मालूम होना चाहिए यीशु किसके लिए मरा। तुम्हाला माहिती असलं पाहिजे की येशू कोणासाठी मेला। आपके ही बाइबल से, म्हणून तुमच्या बायबलमधून वाचायला सांगते। ठीक है। अब मैं वापस 3 बोलूंगी, आप गिनना है। 1 2 3। 24। वह आप हमारे पापों को अपनी देह पर लिए हुए, किसके लिए? हमारे पापों। लिखा है हमारे, मेरे, आपके, मिलकर हमारे पापों को उसने अपनी देह पर लिया। तो जो दर्द हमको देह पे होता है, ये जो चिंता, आणि त्याने स्वतः तुमची आणि आमची पापे स्वतःच्या देहावर घेतली। तो देह में कैसे जो पेन होता है, दर्द होता है, कष्ट होता है, दुख होता है, वो उसने अपने देह पर लिया आणि शरीरामध्ये असताना ज्या पीडा होतात, ज्या दुःख होतं ते त्याने त्याच्या देहावरती घेतलं और क्रूस पर चढ़ाया गया। आणि तो क्रूसावरती खेळला तो गेला। जो उसको मारा गया, त्याला जे मारलं घुसे, असे ओके, है ना, तो नाक से खून आया होगा, तर नाकातून रक्त आलं असेल, इधर से मुंह से खून आया होगा, तोंडातून पण रक्त आलं असेल, उसके बाल नोचे गए, त्याचे केस ओढण्यात दाढ़ी आले, नोची गई, दाढी ओढली, फिर उसको खींच खींच के लेकर आ रहे थे, त्याला खेचत खेचत घेऊन येत होते। फिर कैफा के सामने खड़ा किया, त्याला कैफाच्या समोर उभा केला, तो उसको फूका गया, त्याच्याकडे थुंकण्यात दोष आला, लगाया गया, दोष लावले खूप सारे, बहुत सारे झूठे झूठे इल्जाम लगाए खूप गए। सारे खोटे खोटे आरोप त्याच्यावर लावले। उसको कोई पकड़ नहीं सकता था, त्याला कोणी पकडू शकत इसलिए नव्हतं उसके पूछा क्या तू परमेश्वर का पुत्र है? आणि म्हणून त्यालाच विचारलं काय तू देवाचा पुत्र अरे आहेस? सच ही बोलेगा ना, तो खरंच म्हणला, मैं परमेश्वर का पुत्र हूँ। तो म्हटला हा मी देवाचा पुत्र आहे। बस वो लोगों ने कपड़े फाड़ दिए, त्या लोकांनी कपडे फाडले, बहुत मारा, उधर ही मारा, उसको मारते त्याला मारते खूप मारला, लातों से, कोई लातों से मारा, लातों कोई बुक्के मारले, सर से मार रहा है, तो लहूलुहान हो गया था। तो रक्तबंबाळ झालेला। उसी के बीच में पतरस को भी उसने मुड़ के देखा, क्योंकि ऑलरेडी पतरस ने 3 बार उसको इनकार कर चुका था। आणि एवढा मार खाण्यामध्ये पण त्याने पेत्राला ओळून बघितलं, कारण की त्याच्या पहिलेच पेत्र त्याला 3 वेळा नकारून 3 चुकलेला बार बोल चुका था, मैं नहीं जानता, कसम से मैं इसको नहीं पहचाना। आणि 3 वेळा पेत्र म्हटला की मी शपथ खाऊन सांगतो की मी याला ओळखत और नाही। उसे कहाँ लेकर गए? पिलातुस के पास लेकर गए। आणि त्याला पिलाताकडे घेऊन गेले फिर पिलातुस के पास लेके जाने के बाद उसको फटके मारे गए। आणि पिलाताकडे नेल्याच्यानंतर त्याला फटके मारले सारे जो हुक्स थे, वो हुक्स ने उसके पूरे बॉडी को चालन किया। आणि त्याच्यामध्ये जे खिळे होते त्यांनी त्याच्या पूर्ण शरीराची चाळण केली। तो आप नोट करो कि वो जो देह पर उसने जो दर्द उठाए, तो खिले गए, है ना, वो जो नुकीले वस्तुएं उसमें गए, घूसे मारे गए, बाल नोचे गए, तो पेन नहीं हुआ होगा। आणि तुम्ही लक्षात घेऊ शकता की त्याच्या शरीरामध्ये त्यांचे दुःख उचललं, त्याला कोडे मारण्यात आले, त्याला बुके मारण्यात आले, त्याचे केस ओढले गेले, तर काय त्याला दुखलं नहीं नसेल होगा, हुआ होगा ना, इसलिए वो चिल्ला रहा था। आणि म्हणून तो ओरडत और होता। मरते समय भी उसने चिल्ला के प्राण छोड़े। आणि मरता वेळेस त्याने मोठ्याने ओरडून प्राण सोडला। तो हम तो आपको एक थोड़ा सा यहाँ दिखाया कि प्रणाम ने चिल्ला के प्राण छोड़ दिए, एक छोटा सा दिखाया, आम्ही छोटंसं तुम्हाला नाटकामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला, कितना दर्द हुआ होगा। परंतु प्रभूला किती दुखलं असेल। तो देह में जो होता है ना, आप देहदारी हो, मैं देहदारी हूँ, तो हमें मालूम होता है कि पेन क्या होता है।
आणि देहामध्ये जे काही दुखणं असतं तुम्हाला पण शरीर आहे मला पण शरीर आहे तर शरीराचं दुखणं काय असते सगळ्यांना माहिती इसलिए यहाँ स्पष्ट रीति से लिखा है कि उसने हमारे पापों को अपने खुद के देह पर लिया और क्रूस पर चढ़ गया। तो जब एक क्रूस पे चढ़ने के समय पर उसको जब खीला मारा होगा उसको पेन तो हुआ होगा, बहुत चिल्लाया होगा। आणि ते लिहिलेले की त्यांनी स्वतः तुमचे आणि आमचे पापे सदैवावर घेतले आणि क्रूसावरती चढला तर ज्यावेळेस त्याला खेळ ठोकत होते हातामध्ये त्यावेळेस त्याला दुखत तर असं हमारे पैर में अगर कोई छोटा सा खीला लगता है या कांटा लगता है तो हम कितना चिल्लाते आ करके उसके तो दोनों पैरों को पकड़कर खीला ठोका इतना बड़ा जो क्रूस के आर पार मतलब क्रूस से पार होकर बाहर निकला। आणि आपल्या पायामध्ये जसा काटा भरला खेळा टोचला तर आपण किती दुखतं आपल्याला परंतु त्याचे दोन्ही पाय जॉईंट करून एवढा मोठा खेळा ठोकला की तो पायातून निघून क्रूसामधून आरपार गेला म्हणजे तुम्ही विचार करू शकता। और 2 वचन पढ़ेंगे अजून 2 वचन हमारे लिए दिया। ठीक है, फर्स्ट कोरिन्थियन पहिले करंथीकरांस पत्र अध्याय 15 फर्स्ट कोरिन्थियन पहिले करंथीकरांस पत्र अध्याय 15 और उसका 3 आणि त्याचं वचन 3 निकाला। फर्स्ट कोरिन्थियन पहिले करंथीकरांस पत्र अध्याय 15 उसका 3 त्याचं वचन 3 पढ़ेंगे साथ में 1 2 3। क्या लिखा है? किसके पापों के लिए? किसके पापों के लिए? किसके पापों के लिए? है ना? ये कितनी बार लिखा है? अभी तीसरा वचन हम पढ़े हैं कि यीशु हम खुद पाप नहीं किया था, हमारे पापों ने उसे क्रूस पर चढ़ाया। आणि हे तिसरं वचन आपण वाचलेलं आहे की प्रभू येशूने स्वतः पाप केलं नव्हतं परंतु आपल्या पापांबद्दल त्याला क्रूसावरती खेळण्यात और आलं। यहाँ स्पष्ट रीति से बताया कि पवित्र शास्त्र के वचन के अनुसार, आणि इथं स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे की शास्त्राच्या वचनानुसार ये पत्र झूठ बोलेगा आणि आता काय पेत्र खोटा बोले लेकिन वचन तो झूठ नहीं बोलेगा। परंतु वचन तो खोटा बोलणार। वचन यहाँ बताता है कि वचन के द्वारा यहाँ बताया कि वो क्या हुआ है, हमारे लिए क्रूस पर चढ़ गया। आणि वचन आपल्याला इथं सांगतं की शास्त्राप्रमाणे तो आपल्यासाठी क्रूसावर चढलेला आहे। और उसके आगे का सेकंड कोरिन्थियन दुसरे करंथीकरांस पत्र चैप्टर 5 अध्याय 5 उसका 21। आणि त्याचं वचन 21 सेकंड कोरिन्थियन दुसरे करंथीकरांस पत्र अध्याय 5 वर्स 21। त्याचं वचन 21 निकाला। हम 3 बोलेंगे, साथ में पढ़ेंगे 1 2 3। सुंदर है ना? क्या लिखा? ये मुझे स्तुति आराधना में प्रभु दिया। जब स्तुति आराधना हो रही थी ना तो ये वचन है ना कान में गूंज रहे थे। आणि स्तुती आराधनेच्या वेळेस प्रभूने मला ही वचनं दिली। मेरे लिखे हुए नहीं थे, वचन जब तैयार किया था उसमें नहीं थे। आणि ज्यावेळेस मी वचन तयार केलं त्यावेळेस हे लिहिलेले नव्हते। तो आत्मा ने कहा, आत्म्याने म्हटलं ये वचन पढ़, हे वचन तू वाच। और इसमें लिखा है यीशु अपने खुद के पाप के लिए नहीं मरा, वो पापी नहीं था, वो हमारे लिए, तेरे लिए मरा, तेरे लिए, तुम्हारे लिए। तो वहाँ बहुत अच्छी रीति से लिखा क्या है, जो पाप से अज्ञात था, जिसने पाप को जाना ही नहीं, यीशु ने कभी कोई पाप नहीं किया था, लेकिन उसी को हमारे लिए क्या बनाया, पाप ठहराया। क्यों पाप ठहराया? ताकि हम उसमें क्या हो जाए, धर्मी हो जाए, हम क्या हो जाए, नीतिमान हो जाए, हम क्या हो जाए, पवित्र हो जाए, हम क्या हो जाए, परमेश्वर की संतान हो जाए, हम क्या हो जाए, परमेश्वर के जन हो जाए, हम क्या हो जाए, मसीही हो जाए। आणि ज्याला पाप ठाऊक नव्हतं देवाने त्याला पाप असं केलं का? कारण की आपण जे पापी होतो त्याच्यामुळे आपण देवाचे नीतिमत्व गणले जावे का? आपण पवित्र व्हावे, आपण शुद्ध व्हावे आणि आपण नीतिमान म्हटले तो जावे। इसीलिए गुड फ्राइडे इसीलिए बोला जाता है, आणि म्हणून उत्तम शुक्रवार यासाठी क्योंकि बोलला हमारे जातो। पाप क्षमा हुए। कारण की आपली पापे क्षमा अब हमें झाली। मरना नहीं पड़ेगा, आता आपल्याला मरायची काही गरज नाही। हमारे लिए ऑलरेडी पेड हो चुका। आपल्यासाठी ऑलरेडी प्रभूने सगळं काही पेड केलंय। पेड होता है तो वापस भरा जाता है क्या? आणि ज्यावेळेस भरपाई केली जाते त्यावेळेस पुन्हा भरपाई करण्याची काही गरज तो नसते। जब ऑलरेडी यीशु ने पेड किया है, क्रूस पर हमारी मृत्यु ले ली है, तो अभी हमें मरने की जरूरत आणि इसलिए प्रभु अभी यीशु हम मरेंगे, हम अभी मरेंगे, जोर से बोलो। तो इसीलिए हम गुड फ्राइडे कहते हैं, क्यों? क्योंकि मैं मरने वाला नहीं, मैं मरेगी नहीं, आप मरोगे नहीं, क्योंकि यीशु मेरे लिए मरा। आणि प्रभू येशूने पहिलेच आपल्यासाठी किंमत दिलेली आहे म्हणून आता तुम्ही मी मरणार नाही कारण की प्रभू आपल्यासाठी मेलेला आहे क्रूसावर। तो
फ्राइडे है ये निस्वार्थ प्रेम बताता है। आणि हा जो उत्तम शुक्रवार आहे हा निस्वार्थ प्रेम सांगतो। परमेश्वर का और यीशु मसीह का जिसने हमसे प्रेम किया, जिसमें कोई उसने कंडीशन नहीं रखी या निस्वार्थ यानी कोई शर्त, थैंक यू, या हाँ उसमें कोई स्वार्थीपन नहीं था। आणि देवाने आपल्याला निस्वार्थ प्रेम केलं, त्याने कुठली शर्त ठेवली नाही, कुठली अट ठेवली नाही, ज्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही, निस्वार्थी भले प्रेम। तुम आओ नहीं आओ, तुम्ही या नाही तर नका येऊ, लेकिन मैं तुम्हारे लिए प्राण दे रहा हूँ। पण तुम्ही तुमच्यासाठी प्राण अगर देतोय। तुम अपने आप को प्यार करते हो तो मेरे पास आओ। तुम्ही जो स्वतः प्रेम करता तो माझ्याकडे तुम कधी मुझसे या। प्रेम नहीं करते तो मुझसे दूर हो जाओ। तुम्ही माझ्यावरती प्रेम नाही करत तर माझ्यापासून लांब व्हाल। इस रीति से निस्वार्थ यानी हमसे कुछ पाने की आशा मिल गई हमसे, हमको उसको हमसे कुछ नहीं चाहिए था, आणि त्याला आपल्याकडून काहीच पाहिजे नव्हतं, ऐसा प्रेम उसने किया, असं प्रेम त्याने केलं। है ना। तो गुड फ्राइडे उत्तम निस्वार्थ प्रेम को, निस्वार्थ प्रेमाला दर्शवतो। मैं इससे कुछ ना कुछ पाने की आशा पर ही मैं कुछ करूंगी। आज हिच्याकडून काही ना काही प्राप्त करण्याच्या आशेनेच मी हिच्यासाठी अगर काहीतरी मैंने करेल। क्रेडिट दिया मी जर हिला उधार तो मैं दिलं ऐसी आशा रखूंगी ये मुझे वापस देगी, आणि मी अशी आशा ठेवली की मला पुन्हा देईल, पर इसको निस्वार्थ नहीं देना बोलते, निस्वार्थ प्रेम नहीं कहते। याला निस्वार्थ प्रेम नाही म्हणत। आपको समझ में आ रहा है? माँ बाप भी बच्चों को बड़ा करते हैं आई वडील पण मुलांना मोठं करतात ताकि वो आशा रखते हैं कि ये मुझे आगे आके देखेंगे। आणि ते आशा ठेवतात की पुढे जाऊन हे मुलं मला बघतील। नाही, माँ बाप बोलते नाही तुला मी एवढं सांभाळलं, तुला एवढं मोठं केलं, तुला लहानाचं पोळं किती दूध पाजलं त्याचं मोजलं कमी करी, ऐसा नहीं बोला है। अब माता पिता कहते हैं नहीं ऐसा। बोला, पिता ने नहीं बोला मेरी चप्पल घस दी, तिने वडील नाही म्हटले मी चप्पल घासली, आज तू बड़ा हो गया, तू मुझे भूल गया। आज तू मोठं झालं मला विसरलास। तो यही तो मैं बताना चाहती हूँ ना कि हर एक जन का प्रेम ऐसे एक स्वार्थी प्रेम है, सेल्फिश, वो कुछ पाना चाहते हैं, लेकिन हमारे प्रभु ने हमसे ऐसा प्रेम नहीं किया ना। उसने हमसे प्रेम कैसा किया? निस्वार्थ, उसने हमसे कोई अपेक्षा नहीं की, वो हमसे कोई अपेक्षा नहीं चाहता। वो क्या कहता है, तुम्हारी इच्छा, मैं तुमको अच्छा लगता हूँ, आओ और जीवन ले लो, जब तुम आओगे और आओ मेरे पास, मैं तुम्हें लाइफ दूंगा। लेकिन कुछ नहीं बोलता है ना, ये दो करके ऐसा नहीं बोला ना, इसे कहते हैं निस्वार्थ प्रेम। आणि देवाचं प्रेम निस्वार्थ प्रेम आहे, मनुष्याचं प्रेम स्वार्थी आहे। गुड फ्राइडे को त्याग दर्शाया, यानी उसने दिया, अपने आप को त्याग दिया, अपना लाइफ दे दिया, आणि उत्तम शुक्रवार हे त्यागाला पण दर्शवतो। त्याने त्यागला, आपलं जीवन त्याने मुक्ति त्यागलं, दिया उसने हमको त्याने आपल्याला सुटकारा हमको दिला, छुटकारा दिया। सुटकारा दिला। आज जो ये दिन है, जो हजार मनुष्य जाति के सारे पाप यीशु मसीह ने खुद के ऊपर लिया, और ये यीशु को हमने जबरदस्ती नहीं किया था। आणि आजचा हा दिवस आहे ज्या दिवशी परमेश्वरी संपूर्ण मानवजातीचे पाप स्वतःवरती घेतलं। आपण जबरदस्ती नव्हती केली त्याला, की तुम्ही परमेश्वर आमच्यासाठी, ने जबरदस्ती नहीं किया था। आणि कोणी देवाने पण त्याला जबरदस्ती नव्हती केली। तू मेरा बेटा है, मत, तू माझा पुत्र आहेस ना, तुझा पुत्र मारावाच लागला, तुझा मी मारेन। ये यीशु ने स्वेच्छा एकदम खुद की इच्छा से आणि प्रभूने स्वतःच्या इच्छेने केलं, हमें बचाने के लिए खुद उतर आया, खुद क्रूस पर मर गया। आणि आपल्याला वाचवण्यासाठी जो स्वतः उतरून आला पृथ्वीवर आणि तो स्वतः क्रूसावर मेला। हम अपने कभी ना कुछ पाने की इच्छा से आते हैं, एक दूसरे को हेल्प करते हैं, या कोई हमें फोर्स करता है। जैसे कभी कभी देखो, आप लोग चर्च आना नहीं चाहते, कधी कधी आप चर्च जाण्याची इच्छा नसते, लोक तुम्हाला जबरदस्ती करतात। किसी की बीवी फोर्स करती है, किसी की माँ फोर्स करती है, किसी के पिता जबरदस्ती करते हैं, बच्चों को बोलते हैं नहीं तुम मारे। लेकिन यहाँ प्रभु को किसी ने फोर्स नहीं किया था, आणि इथं प्रभूला कोणी जबरदस्ती केली नव्हती। है ना। यहाँ इस यीशु ने खुद की इच्छा से हमारे लिए ये त्याग दिया, आणि प्रभू श्री स्वतःच्या इच्छेने त्याचा प्राण आपल्यासाठी त्यागला, अपने ऊपर ये दुख ले लिया, आणि आपल्या हिस्साचं दुःख त्याने स्वतः घेतलं। ये जो गुड फ्राइडे है, आज का जो दिन बताता है हमें अंतिम क्षमा, यानी हमें फाइनल क्षमा मिली है, हमारे सारे पाप हमें क्षमा में हो गए हैं। आणि गुड फ्रायडेचा हा जो दिवस आहे आपल्याला दाखवतो की आपल्याला अंतिम क्षमा म्हणजे संपूर्ण क्षमा, शेवटची क्षमा भेटलेली आहे। और ये जो हम यीशु मसीह पर विश्वास करते हैं, तो आज हमारा जो दुख है वो थोड़े समय का है, आणि आज जे प्रभूवरती आपण विश्वास करतो, आपलं जे दुःख आहे ते थोड्या वेळेचं आहे। और हमने जो यीशु पर भरोसा किया है उसके कारण आज हमें क्या मिलता है? गुड फ्राइडे हमें कहाँ लेके जाता है? आणि रेजरेक्शन में, संडे के दिन आशा देता है कि मेरा यीशु जिंदा है। आणि आपण जे प्रभूवरती विश्वास केलेला आहे म्हणून आपला हा विश्वास आपल्याला कुठे घेऊन जातो, तर पुनरुत्थानाच्या दिवशी आपल्याला आशा देतो की आपला प्रभू यीशु जिवंत झालेला तो आहे। आशा जो है वो कहाँ ले जाती है हमें? पुनरुत्थान की ओर, कि मेरा यीशु जिंदा है,
मुझे भी जिंदा करे। आणि अशा आपल्याला पुनरुत्थानाकडे घेऊन जाते की माझा प्रभु जिवंत झाला तो मला पण जिवंत करेल, मेरा यीशु झूठा नहीं है। कारण की माझा प्रभु खोटा नाहीये. ये बात गुड फ्राइडे दर्शाती है। आणि उत्तम शुक्रवार ह्या गोष्टी दर्शवतं. मालूम है? तो जो जिंदा है जो जिवंत आहे वो मुझे हाथ देकर तो मला हात देऊन उठाएगा। उचलेल. आपको समझ में आ रहा है ना? तो ये सबसे बड़ी बात है। ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ये जो गुड फ्राइडे पे जो प्रभु यीशु ने जो बलिदान दिया, ये सबसे सर्वोच्च महान बलिदान है, जिसके कारण हर मानव जाति प्रभु के साथ क्या हो गई? समेट हो गया, मेल मिलाप हो गया, दुश्मनी दूर हो गई। परमेश्वर का जो क्रोध था वो मनुष्य जाति पर, वो सारा यीशु मसीह ने दुख उठाकर सहकर दूर कर। आणि म्हणून या उत्तम शुक्रवारी प्रभू येशूचं सगळ्यात मोठं महान बलिदान म्हटलं जातं की त्याने आपल्यासाठी क्रूसावरती प्राण त्यागला आणि त्याच्या मृत्यूच्याद्वारे सर्व मनुष्य जातीचा देवामध्ये समेट झाला, शांती झाली. जी काही वैराची भिंत होती ती पाडली गेली. हमें इस गुड फ्राइडे के द्वारा क्षमा और दया मिला, आणि या उत्तम शुक्रवारच्या द्वारे आपल्याला क्षमा आणि दया भेटली. तो इसीलिए हम आज भी हमसे जो गलतियां होती हैं हम तुरंत बोलते प्रभु मुझे माफ कर, तुरंत हमें प्रभु क्षमा कर। आणि आजही आपल्याकडून त्या चुका होतात, आपण प्रभू म्हणतो प्रभू मला क्षमा कर, प्रभू लगेच क्षमा आज करतो. हम दया के पास, आसन के पास जाने वाले हैं। आणि आज आपण दयाच्या सिंहासनाजवळ जाणार आहोत. हम दया, इसीलिए न्याय दया पर क्या होती है, इसीलिए हमारा न्याय नहीं होता। आणि दया न्यायावरती जयवंत होते म्हणून आपला न्याय होत नाही. क्रूस का बलिदान हमें सिर्फ क्षमा नहीं परंतु दया भी दिया है। आणि क्रूसाचं बलिदान आपल्याला फक्त क्षमा नाही परंतु दया सुद्धा दिलेली आहे. यीशु का जो दुख है वास्तव में वो अंतिम मतलब वो अंतिम नहीं, उसको अंत मतलब उसको अंत कर दिया है। आणि प्रभू येशूचे जे दुःख आहे त्याचा अंत केलेला आहे. हाँ, मतलब अभी आगे दुख नहीं है, अभी हमें क्या मिलने वाला है? सुख। प्रभु ने जी उठकर क्या किया है? वो परमेश्वर के दाहिनी ओर जाकर बैठा है ना। अभी भी वो दुख में है क्या? आणि आता प्रभू येशू दुःखात आहे का? अब वो कहाँ है? आता तो कुठं आहे? परमेश्वर के दाहिनी ओर देवाच्या उजवीकडे विजयी हुआ। तो विजयी झाला. और ये बात यहाँ दिखाता है कि दुख अंतिम हमको अंत नहीं देता, हमारा अंत नहीं करता। तर या गोष्टी इथं दर्शवतात की दुःखामध्ये आपला अंत नाहीये. फिर बुराई का भलाई में रूपांतर हुआ। वाईटाचं रूपांतर चांगुलपणात झालं. बुराई क्या थी? वाईटपणा काय होता? कि यीशु मसीह ने दुख उठाया, प्रभू येशूने दुःख उचललं. लेकिन भलाई क्या हो गई? परंतु चांगुलपणा काय झाला? उसके दुख उठाने से हम धर्मी हो, त्याच्या दुःख उचलल्याने आपण नीतिमान बनलो. हम परमेश्वर के जन बन गए, आपण देवाचे जन बनलो. हम परमेश्वर के लोग हो गए, आपण देवाचे पवित्र मित्र हो हो गए. पवित्र झालो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। प्रियो, प्रभु ने बुराई में अच्छाई की, तर देवाने वाईटपणात पण चांगुलपणा उत्पन्न और केला. निराशा पर एक आशा दिया, पुनरुत्थान, आणि निराशेमध्येच त्याने एक आशा दिली ती म्हणजे पुनरुत्थान, कि हम भी जी उठेंगे। की आपण पण जिवंत तो होऊ. हम निराशा में नहीं रहते, आता आपण निराशेत नाही राहत. रोते रहते हैं क्या बार बार? आपण वारंवार रडत राहतो का? मेरा यीशु मरा, मेरा यीशु मरा, मेरा यीशु मरा, माझा प्रभू शुक्रसाव मेला. रोज रोते हुए तो रोज रडतो का? हमें क्या, मेरा यीशु जिंदा है, यानी निराशा को आशा में रूपांतर किया। आणि माझा प्रभू येशू जिवंत आहे म्हणून त्याने निराशेचं रूपांतर आशेमध्ये केलं. प्रियो, बाइबल में लिखा है यीशु मसीह के क्रूस के बलिदान के द्वारा निकालेंगे। कोलोसियर चैप्टर 2, कोलोसियों की पुस्तक आणि कलोसीकरांस पत्र अध्याय 2 और उसका 13-14, आणि त्याचं वचन 13 आणि 14. 13-14 13 आणि 14. पढ़े। जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाची सुलता न झाल्याने मेलेले होता, त्या तुम्हाला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आगे 14 महीने पढ़ेंगे। आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले. हाँ, क्या यीशु के क्रूस के मारे जाने से क्या लिखा है? हमारे अपराधों की, हमारे विरोध में जो लिखा हुआ विधि का लेख था ना, क्या लिखा हुआ वेद का लिखा हुआ विधि का लेख था? पापी, फिर मरण, ये निश्चय था। लेकिन वो उसने क्या किया? लिखा है कि वो क्रूस पर कीलों से जड़ के सामने से क्या किया? हटा दिया। और क्या लिखा है उसने क्या किया? 15
व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. हा. त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयस्व करून त्यांचे उघड प्रदर्शन क्रूस केले. पर मरकर उसने प्रधानताओं अधिकारियों से लड़कर ऊपर से नीचे उतार दिया. आणि क्रूसाच्या द्वारे त्याने सत्ताधीश जो अधिकारी मृत्यु था, जो मृत्यू होता, हमारे ऊपर डोमिनियन था, हमें हमारे ऊपर वर्चस्व करता था, उसे नीचे उतार दिया. आणि जो मृत्यू आपल्यावरती साम्राज्य करत होता त्याला त्याने खाली उतरवला. और उसे पैरों के नीचे उतारकर क्या किए, पैरों के नीचे दबाकर खुल्लम खुल्ला विजय बनाया, उसका तमाशा बनाकर वो विजयी हुआ. आणि त्या मृत्यूला त्याने पायाखाली तोडून त्याचा तमाशा करून प्रभू येशू विजयी झाला. हालेलुया. इसलिए प्रियो, हमारा प्रभु यीशु जो हमारे लिए क्रूस पर मरा, म्हणून आपला प्रभु येशू जो आपल्यासाठी क्रूसावरती मेला, सुबह 9 बजे मरा. सकाळी 9 वाजता तो बाइबल क्रूसावर में लिखा चढवला है कि गेला. 9 बजे हमारे लिए क्रूस पर चढ़ गया. बाइबल में लिखा है कि वो तीसरे पहर पर सुबह 9 बजे क्रूस पर चढ़ाया गया. आणि तो तिसऱ्या प्रहरी सकाळी 9 वाजता वधस्तंभावर चढवला गेला. और 9वें प्रहरी मतलब दोपहर के 3 बजे उसका मृत्यू हुआ. आणि 9व्या प्रहरमध्ये म्हणजे दुपारी 3 वाजता याचा मृत्यू झाला. तो अगर आप देखोगे तो ये भी एक जुने करार को दर्शाता है. आणि तुम्ही जो बघितलं तर हे पण एक जुन्या करारात दर्शवतो. जुने करार में परमेश्वर के विषय पर ऐसा अर्पण के विषय पर कमांड किया गया था. आणि जुन्या करारामध्ये देवाला जे अर्पण देतात त्याच्याविषयी आज्ञा दिलेली. 2 बार अर्पण देना है. आणि दिवसातून 2दा अर्पण देवाला एक द्यायचे. सुबह 9 बजे एक सकाळी 9 वाजता और दोपहर में 3 बजे. आणि दुपारी 3 वाजता. कितना बजे? सुबह 9 बजे सकाळी 9 वाजता और दूसरा दुपारी 3 वाजता. तो ऐसे 2 बार अर्पण देना पड़ता था. 2 वेळा अर्पण द्यायची देवाला. नर का, नर पशुचे हाँ, ऐसा देना पड़ता था. असे अर्पण और द्यायला लागले. सेम वैसे ही हुआ. आणि तसंच सेम झालं. सुबह 9 बजे यीशु मसीह क्रूस पर चढ़ाया गया. सकाळी 9 वाजता प्रभू येशूला क्रूसावर चढवलं. 3 बजे आणि 3 वाजता प्राण त्याग दिया. त्याने प्राण त्यागला. है ना. तो इसीलिए प्रियो, वचन के अनुसार अगर हम देखेंगे तो 3 सुबह के 9 बजे और दोपहर का 3 बहुत इम्पोर्टेंट है. आणि वचनानुसार आपण जर बघितलं तर सकाळचे 9 आणि दुपारचे 3 खूप महत्वाचे आहेत. प्रभु ने शारीरिक, भावनिक, आध्यात्मिक दुख उठाया है. आणि प्रभूने शारीरिक, भावनिक आणि आत्मिक दुःख उचलले. शारीरिक यानी उसके शरीर को मारा गया, शारीरिक म्हणजे त्याच्या देहाला मारलं गेलं. जो मैंने आपको थोड़ा समय पहले बताया था. आणि थोडा वेळ पहिले मी तुम्हाला सांगितलेलं. भावनिक, भावनिक म्हणजे बहुत से लोगों ने उसको त्यागा था, खूप साऱ्या लोकांनी त्याला त्यागले, छोड़कर गए थे. सोडून गेलेले त्याला. है ना. मालूम है ना, जो लोगों ने कहा था होसाना होसाना, आणि जी मोठी गर्दी म्हटलेली होसाना होसाना, वही लोगों ने क्या कहा, क्रूस पर चढ़ा. आणि तीच गर्दी, तेच लोक त्याला म्हटलं याला क्रूसावरती चढवा. तो ये फर्क उसने देखा था. हा फरक त्याने बघितलेला. वो भावनिक रीति से भी गया था. उसने बोला कि जब उसने देखा कि अरे पिता ने भी अपना मुंह मुझसे छुपा लिया, तो उसने कहा, हे मेरे परमेश्वर, तूने मुझे क्यों छोड़ दिया. ज्यावेळेस त्यांनी आपल्या पित्याकडे बघितलं वरती तर आकाशात, तर त्याने पित्याने पण त्याला सोडलेलं होतं. म्हणून तो म्हटला, हे माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास. इसीलिए वो भावनिक रीति से भी उसने दुख उठाया. आणि अशा पद्धतीने त्याने भावनिक रीतीने पण दुःख उचललं. जितने लोग शरीर में दुख उठाते हैं, जेवढे लोक शरीरात दुःख उचलतात, वो शरीर में दुख नहीं उठाए. कारण की त्यांनी शरीरात दुःख उचलू जो नये. भावनिक रीति से दर्द उठाते हैं, जे लोक भावनेमध्ये दुःख उचलतात, भावनाओं को ठेस पहुंचती है, त्यांच्या भावनांना ठेस पोहोचली जाते, उनके लिए उसने दुख उठाया. त्यांच्यासाठी त्याने दुःख और उचललं. तीसरा दुख है उसने तिसरं दुःख त्याने आध्यात्मिक, आत्मिक दुख उठाया. आणि आत्मिक त्याने दुःख दोपहर उचललं. के 12 बजे से अंधकार छा गया. दुपारी 12 वाजल्यापासून संपूर्ण पृथ्वी अंधकार झाला. 12 से 3 बजे तक उसने बहुत दर्द, उसके आत्मा में, उसके शरीर में तो हो ही रहा था, लेकिन आत्मिक लड़ाई उसकी हो रही थी. आणि दुपारी 12 वाजल्यापासून जो अंधकार पडला होता त्याच्यामुळे त्याच्या शरीरात वेदना होतच होत्या, परंतु एकदम आत्मिक युद्ध पण तो करत होता. है ना. बहुत दर्द उसने उठाया. बहुत तीव्र आध्यात्मिक यातना उसको हो रही थी अंदर. आणि तीव्र आत्मिक वेदना त्याला आतमध्ये होत होता. इसीलिए उसने चिल्लाकर प्राण त्याग दिया 3 बजे के समय में. आणि यामुळेच त्यांनी मोठ्याने ओरडून प्राण सोडला 3 वाजताच्या वेळेस. मालूम हुआ. तो यीशु मसीह ने जो कलवरी क्रूस पर जो दुख उठाया, वो सिर्फ शारीरिक नहीं था, परंतु वो भावनिक भी था. और तीसरा आत्मिक. भावनिक यानी आप मानसिक भी बोल सकते हो, क्योंकि भावना में ही हमारा मन होता है, तो प्राण में ही होता है हमारा मन. तो इसीलिए आप इसे भी देख सकते हैं. इसलिए जिनके मन पर हमेशा हमले होते, उनके लिए भी प्रभु ने दुख उठाया है. आणि मन प्रभूने शारीरिक, मानसिक आणि आत्मिक दुःख उचललेलं आहे. कारण की प्राणामध्ये मन असतं, म्हणून ज्यांच्या मनावरती सतत हमले होत असतात त्यांच्यासाठी पण प्रभूने दुःख उचललं. यीशु मसीह ने कितने घंटे कलवरी क्रूस पर दुख उठाया. तर प्रभू येशूने किती तास क्रूसावरती दुःख उचललं.
6 घंटा 6 घंटा। आणि 6 तास 6 ये नंबर किसका है? आणि 6 नंबर कोणाचा आहे? हाँ? किसका? मनुष्य का। आणि मनुष्याचा नंबर आहे शैतान का नंबर है 666, आणि शैतानचा नंबर आहे 666, मनुष्य का नंबर है 6, ओनली 6। मनुष्याचा अंक आहे 6। तो हमारे लिए उसने दुख सहा, तर आपल्यासाठी त्यांनी दुःख हमारे उचललं, लिए वो इतना दुख उठाया। आपल्यासाठी त्यांनी तेवढं दुःख उचललं। 6 घंटे में से जो 3 घंटे थे ना, 6 तासामध्ये जे 3 तास होते बहुत भयंकर थे, ते खूप भयंकर होते, क्योंकि उसे अंदर से दर्द दिया जा रहा था, कारण की आतमधून त्याला पीडा देत होते उसका आत्मा से। इसलिए उसने मरने से पहले क्या कहा? मैं मेरी आत्मा को तेरे हाथ में सौंपता हूं। क्यों? क्योंकि उसे मालूम था कि अगर ऐसा नहीं करेंगे तो उसकी आत्मा को तकलीफ होगी, इसीलिए उसने, क्योंकि वो ऐसा रीति से मरेगा, क्योंकि 12 बजे के बाद से जो दर्द उसने उठाया और पूरा अंधेरा था, वो एक आत्मिक मलयुद्ध को दर्शाता है। आणि 12 वाजताच्या नंतर त्याने जे दुःख उचललं आणि संपूर्ण अंधकार पडलेला होता, हे एक आत्मिक युद्धाला दर्शवतं। इसीलिए प्रियो, ये 3 घंटे का दर्द बहुत भयंकर था, आणि म्हणून हे 3 तासाचं जे दुखणं होतं ते खूप भयानक तो होतं, टोटल उसने 6 घंटे हमारे लिए दुख उठाया। आणि संपूर्ण त्याने 6 तास आपल्यासाठी दुःख तो उचललं। 9 नंबर और 9 बजा, 9 टाइमिंग 9 o'clock और आफ्टरनून 3 o'clock, वेरी इंपॉर्टेंट फॉर क्रिश्चियन लाइफ। आणि म्हणून सकाळचे 9 आणि दुपारचे 3 हे ख्रिस्ती जीवनासाठी खूप महत्वाचे आपको आहेत। मालूम है कि पवित्र आत्मा जो 50वें दिन में आया, आणि पवित्र आत्मा जो 50व्या दिवशी आला, वो कौन सा दिन था? तो कोणता दिवस होता? हाँ? कौन सा था? रविवार था। आणि रविवारचा दिवस कौन सा होता। दिन था? यीशु मसीह जी उठने के बाद से अगर आप दिन गिनोगे, 1 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, ऐसा करके गिनोगे, ऐसे 50वां दिन देखोगे तो हमेशा संडे ही आता है। आणि प्रभू येशूचं पुनरुत्थान झाल्याच्या नंतर तुम्ही जर दिवस मोजाल, पहिला दिवस, दुसरा दिवस, तर 50वा दिवस नेहमी रविवारच येतो। और 40 दिन तक यीशु दिखाई दिया, आणि 40 दिवस प्रभू येशू दिसला, और 50वें दिन में उसने पवित्र आत्मा को भेजा। आणि 50व्या दिवशी त्याने पवित्र आत्म्याला और आपको पाठवलं, मालूम है सुबह 9 बजे होली स्पिरिट आया। आणि सकाळी 9 वाजता पवित्र आत्मा आला। कितना बजे? कितना बजे? तो फिर वो जाएगा कभी? मग जाणार कधी? यीशु कभी गया? प्रभू येशू केव्हा गेला? तो फिर हाँ, पवित्र आत्मा जाएगा कभी? कभी जाएगा? कौन से दिन में जाएगा? आणि कोणत्या दिवशी जाईल? पेंटिकोस्टल। आणि पेंटिकोस्टल डे। पवित्र आत्मा आने से चर्च बना, आणि पवित्र आत्मा आल्याच्या द्वारे चर्च मंडळी बनली, और इसीलिए आज हम यहाँ बैठे हैं। आणि म्हणून आज आपण इथं बसू शकतो। हम लोग थोड़ी सी गर्मी, कितना गर्मी होता है ऐसा बोलते हैं, आणि आपण थोडंसं गरम सहन नाही करू शकत, लेकिन प्रभु यीशु ऊंचे पर कड़ी धूप में आणि प्रभु येशू ह्या, हमारे बदन पे तो कपड़े हैं, आणि आपल्या अंगावर तरी कपडे आहेत, यीशु के बदन पे सिर्फ अंगोछा था, त्याच्या अंगावरती कपडे नव्हते। और आप नोट कर सकते हो कि उसके पूरा बदन छलनी हो चुका था, घायल हो गया था। तभी थोड़ा समय आप गर्मी में बैठने पे क्या आता है? तुम्ही विचार करू शकता, त्याच्या पूर्ण शरीराची चांद झालेली होती, तर गरमीमध्ये काय येतं आपल्याला? और जब वो पसीना बहता होगा ज्यावेळेस तो घाम त्याचा वाहत असेल, तो वो क्या करता होगा वो जख्मों को? तर तो घाम काय करत असतो त्याच्या जखमांना? आपको ऐसा तो कर नहीं सकता, आता तो हाताने तर घाम पुसू शकत नाही, हम ऐसे ही पूछते हैं। आपण अशीच घाम पुसतो। कोई लोग ऐसे पूछते हैं, काय काय लोक असं पुसतात। लेकिन अगर रुमाल नहीं रहा तो? आणि जर रुमाल नसला तर अरे हमारे तो चलो ओढ़नी है, हम ऐसे ऐसे करते हैं, स्त्रिया ओढणीने पुसतात, लेकिन औरतों को भी आदत रहती है, मुझे भी है। हमारी माँ करती थी इसलिए हमें भी वही आदत है। हमने हमारी माँ को देखा, हमने भी वही किया। तो बच्चे ज़्यादा करके माँ बाप का ज़्यादा जो सीखते हैं उन्हीं से सीखते हैं। आणि जसं करून मला आई वडिलांकडून शिकतात। तो इसीलिए प्रियो हम देखते थे कि यीशु मसीह के तो हाथ किले पे ठुके हुए थे, आणि प्रभू येशूचे तर हात खिळ्यावरती ठोकलेले होते, वो तो ऐसा कर नहीं सकता था, तो असं करू शकत नव्हता। तो पसीना तो बहता होगा, घाम तर त्याचा वाहत असेल, तो कितना दर्द होता होगा। किती दुखत असेल त्याला। ये बात आप समझ के लीजिए कि प्रभु ने हमारे लिए बहुत दुख उठाया। तो इसलिए हम जब तक प्रभु के पास नहीं पहुँचते ना, प्रभु ये चाहता है कि आप भी बस ये थोड़े थोड़े दुखों को ही आपको उठाना है। आणि प्रभूने आपल्यासाठी एवढं मोठं दुःख उचललं, म्हणून प्रभूची इच्छा आहे की आपण थोडं थोडंसं दुःख उचलावं। आपका खून नहीं बहाया जाए, तुमचं रक्त नाही वाहिलं जाणार। आप जो आपकी जो परीक्षा होती है, तुमची जी परीक्षा आप होते जो कुछ दुख उठाते हो, किंवा तुम्ही जे काही दुःख उसमें उचलता, आपका खून नहीं बहता है। त्याच्यामुळे तुमचं रक्त नाही ऐसा काढलं मैंने जात। और सचमुच मैंने बाइबल भी कहता है, मैं भी कहती हूँ। और प्रियो
हम आप भी जानते हो कि हमने अभी तक प्रभु के लिए जो भी दुख उठाया है उसमें हमारा खून कभी नहीं बहा है या हम कुछ भी परीक्षा से जा रहे, दुख से जा रहे, क्या उसमें हमारा खून निकला है? आणि कुठल्याही दुःखातून परीक्षेतून आपण चालत आपलं रक्त निघालंय का? निकाला है? लेकिन प्रभु ने हमारे लिए बहुत दुख उठाते समय लहूलुहान हुआ। परंतु ज्यावेळेस प्रभूची परीक्षा होती आपल्यासाठी दुःख उचलण्याच्या वेळेस तो खूप रक्तबंबाळ झाला। बाइबल में ऐसा लिखा है, बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे इब्री लोकांपत्रामध्ये। इब्रानियों की पुस्तक अध्याय 12, इब्री लोकांपत्र अध्याय 12, हिब्रू 12, इब्री लोकांपत्र अध्याय 12 3 से पढ़ेंगे। 3 पासून आपण वाचू। 3, 4, 3 आणि 4, 3 और 4। 3 आणि 4। तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये। हाँ, आप थक नहीं जाना। आपके जीवन में जो कुछ हो रहा है, जो भी परिस्थिति से आप गुजर रहे, उससे आप थक मत जाओ। फिर म्हणून ज्याने आपल्या विरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, हाँ, यीशु मसीह ने हमारे पापों के लिए इतना विरोध सह लिया कि हम निराश नहीं हो, हम साहस नहीं छोड़े, हम प्रभु से दूर नहीं जाए, परंतु हमारे जीवन में होने वाले हर एक दुख को हम सहते हुए आगे बढ़े। 14 वचन। तुम्ही पापाशी झगडत असता। आप जब पाप से लड़ते हो, वो पाप भी हमारा कमजोरी है, उससे जब हम लड़ते हैं, रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही, या हमारी ऐसी मुठभेड़ नहीं हुई, हमारी ऐसी कोई लड़ाई नहीं हुई जिससे वो पाप ने हमें लहूलुहान किया हो। किया ऐसा नहीं किया, लेकिन यीशु मसीह तो हमारे पापों के लिए लहूलुहान हो गए ना। परंतु प्रभु यीशु दंडासाठी रक्तबंबाळ झाला, खूप दुःख उचललं। तो क्रूस का बलिदान आपको यही सिखाता है कि अपना क्रूस उठाकर यीशु के पीछे चलो। तर क्रूसाचं बलिदान तुम्हाला हे शिकवतो की आपला क्रूस उचलून प्रभु येशूच्या मागे या। ये जो प्रभु ने दुख उठाया इसको व्यर्थ मत जाने। आणि हे जे प्रभूने दुःख उचललं त्याला व्यर्थ जाऊन देऊ नका। प्रभु नहीं चाहता जो क्रूस प्रभु ने उठाया वो आप उठाए, आणि प्रभूची इच्छा नाही की जे क्रूस प्रभूने उचलला तो तुम्ही ऑलरेडी उचलावा। यीशु ने उठा लिया है। आणि पहिलेच प्रभू शुद्ध उचललेला आपको आहे। सिर्फ अपना क्रूस उठाना है तुम्हाला फक्त तुमचा क्रूस और उचलायचा यीशु आहे के पीछे चलना है। आणि प्रभू येशूच्या मागे और यायचे। आपका क्रूस इतना हेवी नहीं है जितना यीशु का क्रूस हेवी आणि है। तुमचा क्रूस एवढा भारी नाही जेवढा प्रभू येशूचा क्रूस भारी ये आहे। यीशु का जो क्रूस है वो हम सबका पापों का क्रूस है, कारण की प्रभु येशूचा जो क्रूस आहे तो सर्व मानव जातीच्या परमेश्वर पापाचा के क्रूस क्रोध आहे। का क्रूस है, परमेश्वराच्या क्रोधाचा क्रूस आहे तो, शिक्षा का क्रूस है, आणि तो शिक्षेचा दंडाचा क्रूस आहे, श्राप का क्रूस है, तो श्रापाचा क्रूस आहे, मृत्यु का क्रूस है। तो मृत्यूचा क्रूस आहे। हमारा ऐसा क्रूस वैसा नहीं है। आपला क्रूस तसा नाहीये। हमें हमारे जीवन में होने वाली रोज की तकलीफों से जो भी उठाओ, दुख सहकर प्रभु के लिए आओ। तो इतना दुख प्रभु ने उठाया, तो इसलिए आप हर संडे को चर्च में आओ। आणि आपल्या जीवनामध्ये जे काही थोडेसे दुःख त्रास आहे ते उचलून आपल्या प्रभूच्या मागे यायचे। तर प्रभूने एवढं दुःख आपल्यासाठी उचललं म्हणून तुम्ही प्रत्येक रविवारी मंडळीमध्ये यायचं। प्रभु के पास, प्रभु को प्यार करो। प्रभूवरती प्रेम वो आपसे करा, प्यार करता है, वो बदले में आपसे प्यार नहीं चाहता। आणि तो तुमच्यावरती प्रेम करतो, त्याच्या बद्दल त्याला प्रेमच उसकी पाहिजे। आज्ञा पालन करो, त्याच्या आज्ञेचं पालन करा, उसको स्तुति आराधना करो, त्याची स्तुती आराधना करा, प्रार्थना करो, त्याची प्रार्थना और करा, उसके पीछे चलकर जीवन जिए। आणि त्याच्या मागे चालून जीवन जगा। प्रभु ये चाहता है प्रभु ही प्रभूची इच्छा आहे। उसे, और वो आप ऐसा करने से आपका ही फायदा होगा। आणि असं केल्याचं तर तुमचंच चांगलं लाभ आप आहे। कहाँ जाओगे? तुम्ही कुठे जाल? आप स्वर्ग जाओगे। तुम्ही स्वर्गात जाल। अगर आप हर संडे चर्च नहीं आओगे तो आप कहाँ नहीं जाओगे? आणि तुम्ही जर प्रत्येक रविवारी मंडईमध्ये नाही आले तर तुम्ही कुठे जाणार नाही? स्वर्ग नहीं जाओगे, स्वर्गात नाही जाऊ शकत, है ना। इसलिए अपने इस लाइफ को हल्के में मत लो। म्हणून आपलं जीवन एकदम हलक्यात घेऊ नका। प्रभु को प्रेम करो। प्रभूवरती खूप प्रभु प्रेम ने जो करा, प्रेम किया उसके बदले में आपको जो प्रेम मिला प्रभु से, वही प्रेम प्रभु को रिटर्न करो। आणि प्रभूने जे तुमच्यावरती प्रेम केलं तेच प्रेम जे प्रभूने तुमच्यावर केलं त्याच प्रेमातून तुम्ही प्रभूला प्रेम करा। प्रभु ये बात चाहता है। आणि हे प्रभूला पाहिजे। क्रूस के इस बलिदान को भूलो मत। म्हणून हे क्रूसाचं बलिदान विसरू क्या होता नका। है मालूम? हम जब क्रूस के इस बलिदान को भूलते हैं ना, तब हम चर्च नहीं आते, ज्यावेळेस आपण क्रूसाचं बलिदान विसरतो त्यावेळेस आपण मंडळीमध्ये येत नाही। हम प्रार्थना करना छोड़ देते, मग प्रार्थना करणं सोडून देतो, हम उपवास करना छोड़ देते, आपण उपवास करणं सोडून देतो, स्तुति आराधना नहीं करते, स्तुती आराधना करत नाही, दान दशांश नहीं देते, दान दशांश नाही देत। क्योंकि हम इस क्रूस के बलिदान को भूल गए। का? कारण की आपण एक क्रूसाचं बलिदान लेकिन विसरलो। अगर हम क्रूस के बलिदान को याद रखेंगे तो हमें लगेगा नहीं नहीं, प्रभु ने मेरे लिए इतना दुख उठाया, मेरे लिए स्वर्ग चढ़ उतर कर नीचे आया, तो क्रूस पर मरा, तो मैं क्यों नहीं, थोड़ा मेरा घर छोड़ के तो मुझे चर्च आना है।
आणि आपण जर पुरुषाचं बलिदान लक्षात ठेवलं तर आपण विचार करू की प्रभू माझ्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वी आराधना जाने की करत तकलीफ है, चर्चमध्ये का नाही आप येऊ लोग के शकत? पास तो गाड़ी है तुमच्याकडे गाड्या आहेत, और सबसे कॉस्टली ट्रेन है हमारी, सगळ्यात महागडी ट्रेन आहे आपल्याकडे इतनी कॉस्टली, आपकी गाड़ियों से भी सबसे महंगी गाड़ी है ना, आणि तुमच्या गाड्यांपेक्षा पण जी ट्रेन जो लोग रेल्वे ट्रेन से आते आहे, हैं, जे लोक रेल्वेने येतात है ना, महंगी गाड़ी से आते हैं। एकदम महाग तुम्ही ट्रॅव्हल करून येतात. रिच लोग होते हैं जो ट्रेन का यात्रा करते हैं, आणि श्रीमंत लोक असतात जी रेल्वेची यात्रा करतात, वो भी डेली, आणि ते पण रोज, क्योंकि अमीर है, कारण की ते श्रीमंत आहे, सच है, इतनी बड़ी गाड़ी में यात्रा करते हैं, एवढ्या महाग ट्रेनमध्ये ते यात्रा करतात कितनी बड़ी होती आणि किती मोठी असते. है, और कोई भी डब्बे में बैठो, कोणत्याही डब्यात बसा, सिर्फ जेंट्स को थोड़ा सा लेडीज में नहीं घुस सकते, लेकिन लेडीज घुसती है जेंट्स, आणि पुरुष नाही जाऊ शकत स्त्रियांच्या डब्यात, पण तो स्त्रिया जातात. और एक डब्बा थोड़ा सा है विकलांग डब्बा, आणि handicap डब्बा. ना लेडीज ना जेंट्स दोनों भी नहीं घुस सकते। त्याच्यामध्ये लेडीज आणि जेंट्स दोन्ही पण नाही जाऊ शकत. जे उसमें विकलांग एक आहेत. दो डब्बे हैं जिसमें थोड़े से रिस्ट्रिक्शंस है, एक दोन डबे आहेत ज्यांच्यामध्ये काही बाकी बंदी हम आहे. पूरे डब्बे में हम पूरे ट्रेन का इस्तेमाल करते हैं, और वो ये ट्रेन माझी है, ये घरों आणली काय, पण लोक येते ही पहिली ट्रेन आहे. ऐसे ही बोलते हैं ना ट्रेन में, है ना, तो इतने महान यहाँ आते, लेकिन हमारा प्रभु तो कैसा आया, कितना दुख दर्द वो उठाया ना, आणि आपल्या प्रभूने किती दुःख त्रास उचलला. हमें प्रभु के पास आने के लिए दर्द नहीं होना चाहिए, तर आज आपल्या प्रभूकडे यायला दुखलं नाही पाहिजे. कोई आपको बोलना नहीं चाहिए, चल बाबा सकाळी उठ चर्चला जायचं, उठणार नाही, उठ काय और आपको कोई ऐसा कहना नहीं चाहिए. तिकीट घेतला आली सकाळी अरे क्या ये गिट लगाए सवेरे सवेरे, सोने दो मुझे. जास्त करून तर मोस्टली आईच किटकिट लावते, ज्यादा करके माही पीछे किटकिट लगा, वडील नाही लावत. पिताजी नहीं लगाते. आणि मी तुम्हाला आजच्या शिक्षणामध्ये आज के जो हमने जो 19 अध्याय पढ़ा, आणि आपण आज जो 19 अध्याय वाचला, उसमें प्रियो मैं आपको बताना चाहती हूँ कितने लोगों को यहाँ माँ है, किती लोकांना इथं आई आहे. हाँ, तो आप सबको आज गुड फ्राइडे के दिन में प्रभु आपको एक बात सिखाता है, तर आज या उत्तम शुक्रवारी प्रभू तुम्हाला एक गोष्ट शिकवतो. इतना दर्द यीशु मसीह, आपका हाथ नीचे ले लो, इतना दर्द यीशु मसीह उठाते समय भी, आणि एवढं दुःख प्रभू येशू उचलण्या वेळेस पण हाँ, उसने इतने लोग हैं, एवढे लोक त्याच्या समोर बड़ा होते. समुदाय था ना, मोठा लोक समुदाय होता. कितना समुदाय होगा गिन सकते हैं, आणि किती मोठा लोक समुदाय होता मोजू शकतो का आपण. लेकिन इतने बड़े समुदायों में उसकी मौसी भी थी, मरियम मगदलीनी भी थी, लेकिन उसकी नज़र उसकी माँ के पास थी, आणि एवढ्या मोठ्या लोकांच्या गर्दीमध्ये त्याची मावशी होती, मरियम मगदलीनी पण होती, ज्याची शिष्य होती. एवढ्यामधून त्याची नजर त्याच्या आईकडे गेली. 19 अध्याय का 26 और 27 में देखेंगे ना, तो इतने बड़ी भीड़ में उसने अपनी माँ के लिए, इतने दर्द में भी अपनी माँ के लिए समय निकाला और उसका उपाय किया, उसके लिए प्रबंध किया, उसकी ज़रूरत जो अभी ज़रूरत थी वो प्रबंध किया, तरतूद किया उसके लिए. आणि एवढ्या मोठ्या लोक समुदायामध्ये सगळ्या मनुष्यांपेक्षा त्याची नजर त्याच्या आईकडे गेली. आणि एवढ्या दुःखातही त्याने आपल्या आईसाठी प्रबंध केला, उपाय केला. प्रियो मरिया का पति योसेफ मरा, कैसे मरा बाइबल नहीं बताता, आणि मरियमचा पती योसेफ कसा मेला हे बायबल सांगत नाही. लेकिन क्रूस के पास यीशु ने अपनी विधवा माँ को, अपनी माँ को एक स्त्री को देखा था वहाँ, आणि क्रुसावरती प्रभू येशूनी आपल्या विधवा आईला म्हणजे एका स्त्रीला बघितलेलं, विधवा को देखा था, विधवेला पाहिलेलं. तीन बातें मैंने बताई, एक विधवा को देखा था, एक विधवेला आई को देखा था, यानी माँ को देखा था, आईला और बघितलेलं, तीसरा स्त्री को देखा. आणि तिसरं त्याने स्त्रीला सिर्फ अपनी बघितलेलं. माँ को नहीं देखा, सेल्फिश नहीं थी वो भावना, वो सेल्फिश नहीं थी, उसने एक विधवा को देखा, आणि तो स्वार्थी नव्हता. त्याने एका विधवेला पाहिलं, अपनी माँ को भी देखा उसने, आणि त्याच्यामध्ये आपली आई पण और पाहिली, एक स्त्री को देखा, आणि एका स्त्रीला त्याने उसकी पाहिलं. माँ में एक स्त्री भी है, त्याच्या आईमध्ये एक स्त्री आहे. है ना, और उस क्रूज पर उसने अपनी माँ का ख्याल किया और उसके लिए प्रबंध किया. आणि त्या क्रुसावरती त्याने आपल्या आईची काळजी केली आणि तिच्यासाठी त्याने उपाय केला. तो लेडीज को परमेश्वर ने जैसे बनाया है, स्त्रीला जसं देवाने बनवलेलं आहे, कि उसके ऊपर कोई ना कोई कवरिंग होना चाहिए, एक आच्छादन होना चाहिए. आणि त्याच्यावरती कोणाची तरी छाया असली पाहिजे, आच्छादन असलं जब पाहिजे. वो छोटी रहती है, ज्यावेळेस ती लहान असते, जवान होने तक, शादी होने तक उसके पिता उसको अन्न संरक्षण देते हैं. आणि लहान असल्यापासून ते तरुण होईपर्यंत, विवाह होईपर्यंत तिचे वडील तिचं पालन पोषण करतात. शादी होने के बाद प्रमुख भूमिका उसका पति उठाता है, आणि विवाह झाल्यानंतर सगळ्यात मुख्य भूमिका तिच्या पतीची आहे. लेकिन अविवाहित महिला, पण तो अविवाहित बहुत महिला, सारी महिला शादी नहीं करते, खूप साऱ्या स्त्रिया विवाह करत नाही. सोचते क्यों करूँ, जान दो,
माँ बाप को देखेंगे, ते विचार करतात कशाला करू आपण आई औरतें वडिलांना. अपने बहन के लिए, अपने भाइयों के लिए सेक्रीफाइस करते हैं, काय काय स्त्री आपल्या भावांसाठी बहिणीसाठी त्याग माँ बाप करतात, के लिए भी सेक्रीफाइस करते आई हैं. वडिलांसाठी पण त्याग और करतात. कुछ विधवाएं, काही विधवा असतात इनको यीशु के छत्र के सुरक्षा के तले वो आ जाते हैं. आणि हे लोक प्रभू येशूच्या सुरक्षेखाली येतात. है ना, तो जो विधवा और जो छोड़ी हुई औरतें, घटस्फोटित महिला और प्रियो अविवाहित महिला, ये जो होती है, इनका रक्षक, उनका बचाव प्रभु यीशु करता है. साम 68 वर्स 5 में पढ़ सकते हैं. भजन संहिता 68 और उसके 5वें में लिखा है, यहोवा न्यायी है और वो अनाथ और विधवाओं का न्यायी परमेश्वर है. उनकी वो क्या करता है, कुटुंब बसलेले परमेश्वर है, वो कुटुंब को बसाता है, उनका न्याय चुकाता है विधवाओं का. जेवढ्या विधवा स्त्री आहेत, जेवढ्या सोडलेल्या स्त्री आहेत आणि ज्या अविवाहित राहिलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी परमेश्वराचं वचन म्हणतं स्तोत्रसंहिता 68:5 मध्ये की देव अनाथांचा पिता, विधवांचा न्यायी आहे. देव त्यांना कुटुंब वत्सल्य करतो. आयसाया 54 का 4 से 8 तक आणि यशाया अध्याय 54 4 ते 8 पर्यंत निकालेंगे. आयसाया 54 आपण काढू. यशाया अध्याय 54 वर्स 4 से 8 तक. त्याचं वचन 4 ते 8 पर्यंत. तो जब तक ये निकाल रही, मैं आपको बताती हूँ, स्त्री जो विधवा होती है ना, जब तक लड़की रहती है तो उसे लगता है मेरे पापा है ना, जोपर्यंत ती मुलगी असते असं वाटतं माझे वडील आहेत. तो उसे बहुत आश्वासन लगता है तिला खूप आश्वासन वाटतं है ना, मेरे पिताजी आहेत ना माझे वडील. कहीं ना कहीं उसका भाई, उसका पिताजी उन्हें एक आश्वासन दे देता है. त्याचा भाऊ, त्यांचे वडील त्यांना एक आश्वासन और देतात. जब पति हो जाता है, शादी हो जाने के बाद उसे ऐसा लगता है मेरा पति है ना. विवाह झाल्याच्या तर त्याचं वाटतं माझा नवरा आहे. तो जब पति के बिना स्त्री का जो लाइफ होता है ना, वो निर्जन के समान होता है. आणि पतीशिवाय स्त्रीचं जीवन ते निर्जन असतं. तो जो लोग विधवा होती है ज्या स्त्रिया विधवा होतात या छोड़ी जाती है किंवा सोडल्या या जातात घटस्फोटित होती है किंवा ते घटस्फोटित होतात या फिर जो लोग शादी नहीं करते, किंवा जे लोक विवाह करत नाही, वो पति के बिना, पुरुष के बिना अपने लाइफ में निर्जन जैसा अनुभव लेती है. आणि पतीशिवाय किंवा पुरुषाशिवाय त्यांच्या जीवनामध्ये निर्जन सारखा अनुभव घेतात. यहाँ अगर आप देखोगे ना, तो परमेश्वर है ना, यीशु मसीह विधवाओं का ख्याल करता है, स्त्री का ख्याल करता है और अपनी माँ का भी ख्याल करता है. यहाँ ये बताता है कि वो स्त्री के प्रति, विधवा के प्रति और अपनी माँ के प्रति करुणा दिखाता है. इसलिए यहाँ स्पष्ट रीति से बताया गया है. आणि म्हणून इथं स्पष्ट रीतीने सांगितलंय की प्रभू येशू एका विधवा स्त्रीचा, एका स्त्रीचा आणि आपल्या आईची काळजी घेतो. और नए करार में याकूब की पत्री में लिखा है नवीन करारामध्ये याकोबाच्या पत्रामध्ये दिलेलं आहे कि सच्ची भक्ति कौन सी मालूम. आणि खरी भक्ती कोणती आहे. ऐसा लिखा है कि सच्ची भक्ति ये है, आणि खरी भक्ती ही आहे. एक अध्याय का आणि 27 वचन. याकोब अध्याय 1 त्याचं 27वां वचन. हमारे परमेश्वर पिता के निकट शुद्ध और निर्मल भक्ति ये है कि अनाथों और विधवाओं को क्लेश में, उनके दुख में क्या करे, सुधी ले, उनका मदद करे, उनको जरूरत करे और अपने आप को इस संसार में निष्कलंक रखे. तो ये शुद्ध और निर्मल भक्ति है. आणि देवपितेच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ भक्ती ही आहे की आपण अनाथांचा आणि विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे. इसीलिए प्रियो, तब तक आप निकालो डिटोनॉमी चैप्टर 14. तोपर्यंत तुम्ही काढा अनुवाद अध्याय 14. हाँ, तो इसीलिए जब नाइन नगर की जो विधवा थी, उसको कोई नहीं था, एक ही बेटा था, जवान था, वो मर गया. नाईन नगराची जी विधवा होती तिथं एकच मुलगा होता, मेला तो. बहुत रो रही थी, खूप रडत होती, इतनी रो रही थी, एवढी रडत होती. यीशु मसीह देख नहीं पाए, आणि प्रभू येशू ते बघू शकला नाही. स्त्री को रोते हुए देख नहीं पाए. स्त्रीला रडताना तो बघू शकला नाही. और तिरडी को देखकर कुछ फीलिंग नहीं आया. तिरडीला बघून त्याला काहीच वाटलं नाही. स्त्री को देखकर उसे बड़े ही करुणा आई. आणि त्या स्त्रीला बघून त्याला खूप दया आली, कळवळ आला. मत रो. तो तिला म्हटला तू रडू और नकोस. उस तिरडी रखने वाले को बोला नीचे रख. आणि त्या तिरडीला तो म्हटला खाली ठेवा. उसमें शव रखते हैं ना, वो नीचे रख दिया. आणि जी डेड बॉडी होती ती खाली ठेवली. और उस जवान को छूकर कहा, ये जवान उठ. आणि त्या तरुणाला स्पर्श करून तो म्हटला की हे तरुणा लड़का उठ. जिंदा हो गया. आणि तो मुलगा जिवंत झाला उस विधवा के हाथ में. आणि त्या विधवेच्या हातात दिला. तो आप नोट कर सकते हैं कि यीशु मसीह विधवा के प्रति, एक माँ के प्रति और एक स्त्री के प्रति करुणामय बिहेवियर दिखाता है. तर तुम्ही विचार करू शकता की प्रभू येशू एका विधवेच्या प्रति, एका स्त्रीच्या प्रति आणि एका आईच्या प्रति तो एकदम दयेचा व्यवहार दाखवतो. आप भी वैसे ही करो, ये गुड फ्राइडे दर्शाता है. आणि तुम्हीही तसंच करा, हे उत्तम शुक्रवार दर्शवतो. स्त्रियों के साथ
कठोरता से व्यवहार या एक इस्तेमाल करने वाली वस्तु और कैसे भी मारना पीटना ऐसा इस्तेमाल नहीं। तुम्ही स्त्री सोबत एकदम कठोरतेचा व्यवहार किंवा एकदम वापरणारी वस्तू कसंही मारणं पिटणं असं करू नका. विधवा है आपके घर में, अगर आपकी माँ विधवा है तुमची जर आई विधवा आहे तो उसका ख्याल करो. तर तिची काळजी ये घ्या. बाइबल में ऐसा लिखा है कि जो विधवा है उनके खुद के बच्चों का कर्तव्य है सबसे पहला कि वो अपने माँ की जरूरत को पूरा करे. म्हणजे विधवा आहे त्यांच्या मुलांचं कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या आईच्या गरजा पूर्ण कराव्या. जैविक कुटुंबाने यानी उनके जो बायोलॉजिकल जो बच्चे हैं, बायोलॉजिकल उनके जो खुद के बच्चे, उनकी कर्तव्य है कि वो इस जिम्मेदारी को क्या करे, निभाए, उठाए. अगर वो नहीं करता है तो वो कौन है, ऐसा लिखा है, पढ़ा है क्या किसी ने? वो अविश्वासी से भी बुरा है, गया गुजरा है. आणि त्यांच्या स्वतःच्या मुलांनी जे अनुवंशिक त्यांची मुलं आहेत त्यांनी त्यांची तरतूद करावी. आणि ते नाही करत तर ते अविश्वासीपेक्षा पण वाईट आहे. वो भी आपको वचन पढ़वाती. पहले एक पढ़ लो, नेता बोलोगे ये भी रह गया. 14 पढ़ लो. 14 का बताया नहीं मैंने ना, 14 का 29. आणि अनुवाद अध्याय 14 त्याचं 29. Deuteronomy chapter 14 verse 29. आणि लेवेला तुझ्यासारखा काही हिस्सा किंवा वतन नाही, म्हणून त्याने आणि तुझ्या गावातला उपरा अनाथ विधवा यांनीही येऊन पोटभर खावे, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल. आमीन. क्या लिखा है? जो कुछ तेरे खेत में पकता है, कुछ भी बनता है, तो उनके लिए, परदेशियों के लिए, विधवाओं के लिए, अनाथों के लिए छोड़ दे. तो वो तू जब वो लोग ले लेंगे तो तुझे आशीष मिलेगा. आणि मग तुझ्या शेतामध्ये जे काही उत्पन्न होतं ते अनाथ विधवा आणि उपऱ्यासाठी सोडून दे का, की तुझ्या हाताला देव आशीर्वाद देईल. वही ब्लेसिंग वहाँ दर्शाया है. तिथे एक आशीर्वाद जब दिला गेला. विधवाओं को दिया जाता है, अनाथों की सुधि ली जाती है, घटस्फोटित स्त्री की या माँ की जब सुधि ली जाती है तब क्या किया जाता है, ब्लेसिंग मिलता है. आपको मालूम है, मैंने मुझे मेरे ख्याल से ब्रैंडन भाई के घर पे वचन दिया था कि यीशु ने बच्चा बनकर क्यों जन्म लिया. आणि प्रभू येशू बालक बनून का जन्म झाला होता. और बाद में मुझे लेने को ही नहीं हुआ क्योंकि कभी प्रभु से परमिशन ही नहीं मिला. आणि प्रभूकडून कधी वो परवानगी मुझे नाही. बोला आप लो करके नहीं हुआ. खूप जण म्हटले वचन घ्या पण ते नाही. लेकिन मेरे बहुत याद में रहा, वो घर भी याद रहा. और जो भविष्यवाणी उस दिन निकली थी कि नेक्स्ट ईयर में बच्चा होगा, वैसे ही हुआ. आणि म्हणून माझ्या लक्षात एक घर आणि ती भविष्यवाणी पण आली की पुढच्या वर्षी इथं बाळ मैं होईल. साल भर प्रेयर किया उनको बच्चा होने के लिए. मी वर्षभर प्रार्थना केली ते मुल होण्यासाठी. क्योंकि एक निकल तो गया है भविष्यवाणी, नहीं पूरा होता तो मैं झूठी ठहरती. जर भविष्यवाणी पूर्ण झाली नसती तर मी खोटी ठरली असती. इसीलिए प्रभु ने पूरा किया, क्योंकि मैंने सिर्फ बोला नहीं लेकिन मैंने मेरा कर्तव्य पूरा किया. मैं प्रेयर करती गई. प्रभु ने लोगों के सामने बोला है, बेइज्जती नहीं होने देना, तू ही बोला है, तेरी ओर से है, पूरा करना पूरा करना पूरा करना. प्रभु ने पूरा किया. आणि मी प्रभूकडे प्रार्थना करत गेली, प्रभू हे तुझ्याकडून आहे आणि तू पूर्ण कर. आणि प्रभूने केलं. तो प्रभु ने बच्चा बनकर क्यों जन्म लिया? प्रभूने बालक म्हणूनच का जन्म घेतला. उसका कारण है कि जो आदम था, जो आदम होता 30 साल का था, तो 30 वर्षाचा मनुष्य उसके होता. लिए जो पत्नी बनाई गई त्याच्यासाठी जी पत्नी बनवली वो गेली भी कुछ यही एज के लगभग आगे पीछे की, आगे की नहीं पीछे की एज की थी. आणि याच्यापेक्षा थोडी कमी वयाची होती. 20 या 21 ऐसा कुछ उम्र होगा किंवा 21 वर्ष वय असेल ना. तो इसीलिए हर पुरुष अपनी पत्नी से जुड़ा रहता है, प्रेम करता है, अच्छी बात है. आणि प्रत्येक पुरुष आपल्या पत्नीशी जोडून राहतो, तिला प्रेम करतो, ही चांगली गोष्ट आहे. लेकिन प्रभु परमेश्वर ये भी चाहता है कि पत्नी आने के बाद माँ को नहीं भूले. आणि देवाची इच्छा आहे की पत्नी आल्यानंतर आपल्या आईला विसरू नये. इसीलिए यीशु मसीह ने क्या किया, म्हणून प्रभू येशूने काय केलं, बच्चा बनकर जन्म लिया. बालक म्हणून जन्म घेतला. ताकि हर पुरुष, हर स्त्री, हर एक जन अपनी माँ को जो रिस्पेक्ट देना चाहिए, आदर देना चाहिए, वो विवाह के पश्चात देना बंद नहीं करे. आणि प्रत्येक पुरुषाने प्रत्येक स्त्रीने आपल्या आईला जो आदर दिला पाहिजे तो विवाह झाल्याच्या नंतर पण देणं बंद करू नये. फिर वो लड़की हो, शादी हो गई तो भी अपने माँ बाप का रिस्पेक्ट करना छोड़े नहीं. वैसे ही लड़का हो, शादी होने के बाद भी अपने जन्म देने वाले माता पिता का, क्योंकि प्रभु की आज्ञा क्या है, 5वीं आज्ञा. आणि म्हणून जर मुलगी असेल तिने सुद्धा विवाहाच्या नंतर आपल्या आईला आदर द्यावा आणि मुलांनी पण आपल्या आईला विवाहाच्या नंतर आदर अपने द्यावा. पिता और अपनी माता का, जिससे तेरा क्या होगा और जिससे तुझे क्या मिलेगा, और जो नहीं करेगा कल्याण और दीर्घायुष्य. आप लोग को जब हार्ट होता है तो आप श्राप देते हो क्या, मर जाए ऐसा बोलते हो? तुम्हाला ज्यावेळेस दुखतं त्यावेळेस तुम्ही श्राप देता की मरून जाऊ दे. ब्लेसिंग है, तो इसीलिए एक आशीर्वाद आहे. ब्लेसिंग है. आशीर्वाद आहे. यही एक आज्ञा है जिसके द्वारा ब्लेसिंग दिया गया है. आणि ही एकच आज्ञा जिच्याशी आशीर्वाद जोडलेला तो आहे. इसीलिए प्रियो, प्रभु ये चाहता है कि क्या चाहता है कि हर जो बच्चा यीशु जो बालक बनकर जन्म लिया ना, आणि वो प्रभु अपनी यीशु माँ को ध्यान दे. जो बालक म्हणून जन्म घेतला तर त्याची ही इच्छा आहे की प्रत्येक मुलाने आपल्या आईचं
लक्ष यीशु द्यावं. की माँ कौन थी? प्रभू येशूची आई कोण होती? हालेलुया, हालेलुया। एक ऐसी स्त्री थी जिसने अपने यीशु को किस में बढ़ाया? परमेश्वर के लिए, परमेश्वर की सेवा के लिए। तो ऐसी माँ जो आपकी है, जिसने आपका लालन पोषण प्रभु में बढ़ाया, प्रभु के लिए किया, ऐसी माँ को तो आप भूलना ही नहीं चाहिए, उनका केयर करना चाहिए। आपके सारे दुखों में आप अपनी माँ के ऊपर ध्यान देना चाहिए, उसके लिए समय निकालना चाहिए। अगर खास करके अगर वो विधवा होगी तो ज़्यादा ध्यान देना है। अगर आपकी माँ विधवा नहीं भी होगी तो भी आपको केयर करना है। और अगर वो एक स्त्री है, निर्बल है बोलकर भी आपको ख्याल करना है। आणि ये म्हणून आज गुड फ्रायडे हमें यहाँ खास 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 केला। प्रभू येशूची आई जी माता मरियम होती, तिने परमेश्वराच्या शिक्षणामध्ये त्याला वाढवलं. त्याच पद्धतीने तुमच्या पण आईने तुम्हाला प्रभूच्या भयात, प्रभूच्या शिक्षणात वाढवलेलं आहे. म्हणून तुम्ही त्यांची काळजी घेणं, त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांच्या गरजा पूर्ण गरजेचं आहे. तुमची आई जर विधवा आहे तर तिच्यासाठी विशेष वेळ काढा, विशेष तिच्याकडे लक्ष द्या. आणि जरी विधवा नाही आहे तरी सुद्धा तिची काळजी घ्या, है ना। इसीलिए उसने क्या किया, अपने जो योहान वहाँ खड़ा था, उस योहान के हाथ में उसे दिया। अभी वो तो वहाँ लटक रहा था, वो तो मरने वाला था, आता तो क्रूसावरती मरणारच होता. इसलिए उसने उस योहान को कहा कि आज से ये तेरी माँ, और उस स्त्री को कहा कि एक स्त्री का और बाइबल हमें यहाँ बताता है कि हर एक पुरुष अपनी हर एक स्त्री जो अपनी माँ है, बहन है, बेटी है, पत्नी है, उसका ख्याल करने वाला। आणि म्हणून प्रभू येशू योहानानं त्याच्या आईला म्हटलं, हे स्त्री. म्हणून देव इथं म्हणतो की आपण जे पुरुष आहोत त्याने आपली आई असो, आपल्या घराची स्त्री आहे ती आपली आई असो, मुलगी असो, पत्नी असो, तिची काळजी घेणारी असते. बहुत लोगों को ऐसा लगता है अरे यीशु ने ऐसा क्यों बोला अपनी माँ को। ये बहुत गहरा शिक्षण है जो आज प्रभु ने आपको, मुझको, हम सबको बताया है। आणि खूप जण असं वाटतं की प्रभू येशू आपल्या आईला स्त्री का म्हटलं, परंतु हे खूप डीप टीचिंग आहे जे प्रभूने आज तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे. आज गुड फ्राइडे आपको सिखाता है, आपके पास माँ है ना। आणि आज उत्तम शुक्रवार तुम्हाला शिकवतो, तुमच्याकडे आई आहे ना. अभी हमारे पास नहीं है तो हमें मालूम है माँ नहीं। ज्यांच्याकडे नाही त्यांना माहिती की आईचं प्रेम काय क्या असतं. है मालूम, हमारे जीवन में कुछ भी हुआ तो सबसे पहले हम किसके पास जाते हैं मालूम? आपल्या जीवनात काय जरी होतं आपण धावत आपल्या आईकडे जातो. और अगर आपकी माँ तो बिलीवर्स है, तुमच्या आईने विश्वासी आहे, प्रभु में बढ़ाया है, तुम्हाला प्रभू मध्ये वाढवलेलं आहे, और भी उसकी केयरिंग करने वाला तिची है। अजून काळजी करणारे असले पाहिजे. ऐसी माँ ठीक है जो प्रभु के पास जाने के लिए रोकती है, ज़्यादा ध्यान नहीं देती, दारू पी के पड़ी रहती है और प्रभु के बारे में कुछ नहीं बोलती, उसको छोड़ दो। लेकिन ऐसा भी नहीं, प्रभु यहाँ नहीं बोला है छोड़ो, ये मैं मेरी भाषा बोलती हूँ। आणि अशी आई जी प्रभूकडे येण्यासाठी रोकटोक करते किंवा दारू पिऊन घरात पडलेली असते. ऐसा होता है कोई की माँ दारू पीती है, काय कदांच्या आया दारू पितात आणि पडलेल्या असतात. तो इसलिए मैं उनके विषय पे नहीं, त्यांच्याविषयी मी नाही म्हणून. लेकिन आपकी माँ जिसने आपको लालन पोषण करके बड़ा किया, तुमच्या आईने तुम्हाला एवढं चांगलं संगोपन करून तुम्हाला मोठं केलं, तुम्हाला शिकवलं, तुम्हाला मोठं तो केलं. आप उन माँ का ख्याल करो, त्या आईची काळजी घ्या, करो, उन पिता का ख्याल त्या करो। वडिलांची पण काळजी घ्या. और आज आपको गुड फ्राइडे भी यही सिखाता है, आणि आज उत्तम शुक्रवार पण तुम्हाला हे शिकवतो. विधवाओं को छोड़ो मत, या उनको सताओ मत, आणि विधवांना तुम्ही सोडून जाऊ नका किंवा त्यांना सतवू नका, उन्हें हर्ट मत करो, त्यांना दुखवू नका, उनके साथ बुरा व्यवहार मत करो। त्यांच्याशी वाईट व्यवहार करू नका. आज जब यीशु मसीह ने उस स्त्री जब मरियम को देखा, ऐसे ही पढ़ा है ना प्रवचन में 26 और 27, मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा हा तुझा मुलगा. मग येशूने आपल्या आईला 25 वचन से, येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, हाँ, यीशु के क्रूस के पास उसकी माँ थी, त्याची मावशी, उसकी मौसी भी थी, क्लोपाची पत्नी मरिया हाँ मरियम भी थी, आणि मरियम और मगदलिनी मरियम मगदलिनी भी थी। या उभ्या होत्या. इतने लोग थे और बड़ी भीड़ थी, सैनिक लोग थे, सब कुछ थे। ये सभी लोग होने के बावजूद भी हम आगे बढ़ते 26 वचन। मग येशूने आपल्या आईला, हाँ, उसने अपनी माँ को देखा और इतने सारे, दर्द के अंदर है ना, उसके लिए समय नहीं। तो अपना समय कितना भी कीमती हो, थोड़ा माँ के साथ जाके बैठो, माँ के साथ पूछो, पिता के साथ जाके बैठो। अगर फादर है आपको पिता है, कितने लोगों को यहाँ पिता है, तो जाओ पिता के साथ जरा जाकर बैठो, त्या वडिलांसोबत जाऊन बसा, माँ के साथ बैठो, आईसोबत बसा. कैसी है, कशी आहेस तू, जरा पूछो। असं विचारा. अपने बिजी शेड्यूल में आणि एवढ्या व्यस्त जीवनामध्ये कभी हाथ उसका ले लो, त्याचा हात घ्या. कैसी है और कैसी है तू, हाथ से जोड़ो, इसे हाथ का खाना कैसे भूखे क्या, और ऐसा करके उसकी किस करो हाँ तेरा अंदर का आणि असं शरीर टाका त्याच्यावर. हे शरीर नाही हा. हे टाका. डोकं टाका त्याच्यावर. नंतर आंब्याचं थोडंसं भात पण द्या.
थोड़ा सा टेका लो बदन पे, आता मी उभे आहे, तुम्ही बसून करा. हम लोग खड़े आप बैठ के करना. मग बघा तुमच्या आईला किती बरोबर आहे. देखो अपनी माँ को कितना अच्छा लगता है. तिला वाटेल का माझा मुलगा विसरला. वो कहेगी कि मेरा बेटा मुझे भूल गया. त्यासाठी तिला बसा, त्यांना विचारा, त्यांची आवड निवड लक्षात ठेवा. उनके साथ बैठो, बात करो, उनको क्या अच्छा लगता है ये बातें ध्यान रखो. है ना, ये अगर आपकी माँ विधवा है तो फिर उसको तो कोई पति नहीं. अभी जिनकी माँ को पति है यानी आपके पिताजी है ज्यांना वडील आहेत तो जाकर बोलते बघा ना हो आता तो पोरगा असं करतो, टाइमच देत नाही, कामावून आला की लगेच झोपून जातो, कामावून आला की लगेच झोपून जातो, माझी बोलतच नाही. म्हणजे तिला कुठंतरी मन मोकळं करायला आहे कोणतरी. उनको अपने दिल की बात बताने के लिए कोई है. विधवाबाईला कोण आहे? विधवा ऐका, औरत को मी खरंच सांगते, मला पण नवरा आहे. मला काही झालं की मी लगेच त्यांच्याकडे जाते. मला अस्वस्थता झालं मी त्यांना सांगते, मला टेन्शन आलं मी त्यांना सांगते, आणि ते मला इतक्या छान रीतीने समजवतात ना, माझं टेन्शन निघून जातं. कधी मी खरंच सांगते, कधी कधी मला भीती येते, कभी कभी मुझे डर भी आता ते है. मला हिंमत येतात. अगं काय डर नाही का, असं करून मस्तपैकी ते बोलतात. मी ते क्षणात काय बोलते. क्षण में डर चला जाता है. म्हणून मी प्रभूला म्हणते, प्रभू त्यांना अगोदर नाही, मला अगोदर नाही. का नाही? कारण ते मला आहेत म्हणून सपोर्ट आहे. बाईला नवऱ्याचा खरंच खूप सपोर्ट असतो. स्त्री को पति का सपोर्ट रहता है खूप, बहुत सारा. तर म्हणून मी कधी कधी माझ्या अनुभवांनी कधी कधी विधवा बायकांना बघते तर समजते की खरंच आज माझ्या आयुष्यात माझा नवरा आहे म्हणून मला काही वाटत नाही. मला काही गरज लागली तर मी सरळ त्यांच्याकडे जाते. पण त्या विधवा बाया कुठं जातील? लेकिन वो विधवा स्त्रियां कहाँ जाएंगी? स्वतःला सगळं धडपड करावं तो लागतं ही उनको सब काम करना आणि पड़ता मग है. ते चिडचिड्या होऊन जात असेल. इसलिए वो चिड़चिड़े हो जाते. नसेल तुम्ही स्वतःच अनुभव घ्या. तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही चिडचिड्या होतात. त्यांना तर कोणी एक पुरुषाचा सहारा नाही. बाईला असं बनवलंय ना, तिची रचना अशा रीतीने झाली की तिला पुरुष हवाच आहे. फक्त झोपण्यासाठी नाही मी म्हणत आहे, तिला म्हणजे बरं वाटण्यासाठी, एक आच्छादनासाठी, तिला कुठेतरी चांगलं वाटतं की हा माझ्या घरात माझा पुरुष, माझा मुलगा आहे. एक सुरक्षा के लिए पुरुष की बहुत जरूरत है स्त्री को. जेव्हा तिचा मुलगा मोठा होतो, जब उसका बेटा बड़ा हो तिला जाता असं है वाटतं की हा माझा मुलगा माझ्या नवऱ्याच्या जागेवर आलेला आहे. और ये मेरा बेटा मेरे पति के स्थान पर है. हा, आणि तो आता मला सांभाळा. अभी वो मुझे संभालेगा. क्या तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. ये सारी बातें होती मला हैं. पण या माहिती नाही. मी कधी कधी खूप चिडायची, पण नंतर मला अनुभवाने देवाने शिकवलं ही गोष्ट. मैं भी बहुत चिढ़ती थी, लेकिन प्रभु ने मुझे अनुभव से ये मी बातें सिखाई. अनुभवाने आज तुम्हाला सांगते. और मैं आज अपने अनुभव से आपको सिखा रही मला हूँ. काय झालं की मी लगेच त्यांच्याकडे जाते. तो मुझे कुछ हुआ तो मैं जोशी जोशुआकडे प्रकार नाही के जात, जाता. पण त्यांच्याकडे जाते. जोशुआ के पास नहीं जाते, मैं तो ब्रदर के ते पास जर जाती. नसते तर मला जोशुआचा सहारा घ्यावा लागला. अगर ब्रदर नहीं होते तो दीदी को जोशुआ का सहारा लेना पण पड़ता. तेवढा तो हुशार नाही, लेकिन उतना वो बुद्धिमान ते नहीं आहे. है जितने ब्रदर खूप है. समजदार आहे. वो बहुत समझदार है. माझ्यासारख्या अल्लड मुलीला तुम्ही एवढं त्यांनी समजदार बनवलं आणि सहन केलं त्याच्यावरून, आणि मी बनली त्याच्यावरून. तुम्ही विचार करा की किती चांगली आणि किती समजदार माणूस आहे. और मेरे जैसी स्त्री आत्मा में बन गई तो आप सोच सकते हो कि ब्रदर कितने अच्छे, कितने समझदार. भूतकाळातली जर तुम्ही मला बघितलं असतं ना तर तुम्ही म्हणून ही चेंज कधीच झाली नसेल. अगर आप भूतकाल में मुझे देखते तो मैं कभी भी बदली हुई नहीं रहती. कधीच शॉर्ट कपडे घालणारी, रफटक बोलणारी, शिव्यांनी भरणारी, मारामाऱ्या करणारी, घाणेरडी भाषा बोलणारी, अगदी वेगळी होती. बहुत अलग थी मैं. विश्वास वाटतो आपको विश्वास नहीं हो रहा है ना, पण मी तशी होती. लेकिन मैं ऐसी थी. तर फक्त मी सियोनमुळे नाही बदलली, त्यांच्यामुळे मी तो बदलली. सियोन के कारण नहीं मैं बदली, पर दीदी बदले पण तो ब्रदर के कारण खूप भी बदले. बदलली. जर हे सियोन उघडलं नसतं तर मी चेंजेस झाली नसते. न्यू लाईफमध्ये मी एवढी बदलली नसते. कारण न्यू लाईफमध्ये मी, कारण तिथे तसेच चालतात, असे कपडे कसे और वहाँ पे ऐसे चलता है. पण मी इथे आली, सियोन आलं म्हणून मी बदलली. और मैं यहाँ पर आई सियोन के कारण मैं चेंज हो गई. त्यांच्यामुळे बदलली. म्हणून एक पुरुषचा सहारा खूप फरक पडतो. आणि मी तुम्हाला सांगते की ही जी मरिया आहे, और ये जो मरियम है, येशूची आई, प्रभु की माँ, मी तुम्हाला सांगते योसेफ मेल्यानंतर तिने पूर्ण भाव आपल्या ह्याच मोठ्या मुलावर ठेवला होता. और योसेफ मरने के बाद में उसने पूरा भरोसा अपने इस बड़े बेटे पे रखा था. मोठा होता ना घराचा, और प्रभु घर का सबसे बड़ा था. मोठा मुलगा होता ना. त्याच्यानंतर त्याला अजून भावंडण बहिणी झाल्या ना. उसके बाद उसको और भाई और बहनें थी. मग ती मरियम कामाला जात होती और मरियम काम पे जा रही थी. नव्हती.
सगळा कारपेंटरीचा धंदा त्यांनी सुरू केला आणि त्याने चालवला बाबाचा. जो सुतार का काम है पूरा उसने पिताजी का व्यवसाय चलाया. आणि त्या कमाईवर त्याने आपल्या बहिणींची लग्न लावली. किती दिलासा तिने किती त्या आशेने ती आपल्या मुलाला बघत असेल. अरे बापरे, आता हा गेला, काय होईल माझं. कितना आशा से वो देख रही थी अपने बेटे को कि अभी ये चला जाएगा तो मेरा क्या होगा. असेल किती रडत असेल, कितना रो रही होगी, कारण तो पूर्ण घर चालवणार होता. क्योंकि वो पूरा घर चलाने वाला था. आणि तिने त्याची वाढ तशीच केलेली. तिला माहित होतं की मला येशूला द्यायचंच आहे देवाच्या सेवेला. और उसने प्रभु का पालन पोषण ऐसा ही किया था. उसने मालूम था कि ये परमेश्वर की सेवा के लिए. एकटेपणाची जाणीव होत होती. सो कहीं ना कहीं अकेलापन का एहसास हो रहा था. हे त्याने क्रूसावरून पाहिलं, ये उसने क्रूज पर से देखा, तडपताना पाहिलं. तड़पते हुए देखा. आणि त्याने योहानाच्या हातात तिथे बायका नव्हत्या का. और उसने अपनी माँ को यूहन्ना के हाथ में हे दिया. माझी मावशी, माझ्या आईचं ध्यान दे. अरे मेरी मौसी, मेरी माँ का ख्याल हे रख. मरियम मगदलिनी, तुझ्यातून मी 7 भूतं काढली, माझ्या आईचं ध्यान दे. और हे मरियम मगदलीनी, तुझमें से तो मैंने 7 भूतों को निकाला, मेरी माँ का ख्याल रख. बायका होत्या ना तिथे. स्त्रियां थी वहाँ पर. येशूच्या शिष्या होत्या ना. प्रभु यीशु की शिष्या थी. होत्या ना. पण त्याने कुणाला दिलं. लेकिन उसने किसके हाथ में दिया? अपनी माँ को. पुरुषाच्या हातात. एक पुरुष के हाथ में दिया. तर जो बाई नाही करू शकत ते पुरुष करू शकतात. जो स्त्री नहीं कर सकती वो पुरुष कर सकता है. आणि तशाच रीतीने तुमची घडण झालेली आहे. और उसी रीति से आपको बनाया गया है. म्हणून प्रियानो, आज देवाचं वचन तुम्हाला सांगतो. इसलिए परमेश्वर का वचन आज आजच्या या आपको गुड फ्रायडे मध्ये आज के इस उत्तम शुक्रवार में ज्यांना आई वडील आहे, जिनको माता पिता है, प्रेम करा, उनसे प्यार करो, वेळ द्या, उनको समय दो, त्यांची तरतूद करा. तरतूद म्हणजे त्यांची गरज भागवा. उनकी सारी जरूरतों को पूरा करो. त्यांना असं बोलायची गरजच पडून उनको बोलने की जरूरत नहीं त्याने पड़ती. मी तुला लहानाचं मोठं केलं, तुला दूध पाजलं, तुला एवढं मोठं केलं. बाबांना असं बोलायला देऊच नका, मी तुझ्यासाठी माझ्या चपल्या झिजल्या. हे बोलायची तुम्ही नौबत आणूच देऊ नका. माता पिता को ये सब बात बोलने की नौबत आने ही मत दो. ते अगोदर त्यांच्या सगळ्या गरजा उसके भागवा. पहले उनकी सारी जरूरतों त्यांना को पूरा प्रेम करो. करा. उनसे उनसे प्यार वाटेल की करो. हा माझा मुलगा बदललेला नाही, माझी मुलगी बदललेली उनको नाही. लगेगा कि मेरा बेटा, मेरी बेटी चेंज नहीं हुई है. हे देवाच तुम्हाला शिकवतो. ये परमेश्वर आज आपको सिखाता है. हालेलुया, हालेलुया. मग आज गुड फ्रायडे आपण देवाला बोलूया, प्रभू मी तुझ्या दुःखाला विसरलेलो नाही. और आज के इस उत्तम शुक्रवार में हम प्रभु से कहेंगे कि प्रभु मैं आपके दुख को भूला नहीं हूँ. हे आपण बोलू. आणि मी तुझ्यापासून कधीही लांब जाणार नाही. और मैं तुझसे कभी भी दूर नहीं जाऊंगा. पहिला आपण देवाला बोलूया. पहले हम प्रभु को कहेंगे. तिथं कुणाची तुमची आई आली आहे? आई आली आहे का? और कितने जनों की माता यहाँ पर आई हुई है. आता आपल्या आईजवळ जायचं. अपनी माँ के पास जाना आम्ही है. काय दाखवलं? कसं दाखवलं? मैंने कैसे दिखाया? असं नाही दाखवलं, असं नाही करायचं, असं मी दाखवलेलं. और ऐसा मैंने दिखाया था. असं हात पकडून ऐसा हाथ पकड़ के मान टाकून म्हणा, मी तुला सोडून नाही जाणार, मी तुला खूप प्रेम करेन. और गर्दन डाल के कहो मैं तुझे छोड़ के नहीं जाऊंगा, मैं तुझसे बहुत प्यार करूंगा. नक्की मी वेळ देईन. और तेरे लिए जरूर मैं समय दूंगा. आई वडील. माँ मैं तुझसे बहुत प्यार करता हूँ. वडील येतो. वडील पण आलेत का? किती जणांचे वडील इथे आलेत? और पिताजी अगर आपके आए हुए तो हा, तो वडिलांकडे पण जायचं. और पिताजी के पास भी जाना है. कळालं काय? वडिलांकडे पण जायचं. वडिलांना पण असंच करायचं. असं बघून पप्पा असं नाही. ऐसा नहीं करना है. पिताजी का भी हाथ लेना है हाथ में. नाही तर मग काय लागायचं. तो गले मिलो. असं करा पप्पांना. और पिताजी को भी ऐसा करो आप. काय हा, पहिला आपण येशूशी करूया, पहले हम प्रभु से करेंगे, आपल्या आई वडिलांशी. फिर अपने माता पिता से तर करेंगे. गुड फ्रायडे हेच शिकवतो. क्योंकि हमें उत्तम शुक्रवार त्यांचे यही आई सिखाता वडील है. काय नाही करू शकत. और जिनके माता पिता नहीं कुछ नहीं कर सकते. पण एक गोष्ट, लेकिन एक जर बात तुम्ही आई वडील, तुमचे आई वडील वारले, अगर आपके माता पिता चले गए इस तुम्ही संसार त्यांची में, गरज नाही भागवली, अगर आपने उनकी जरूरत नहीं पूरी की है त्याबद्दल तुम्ही देवाकडे क्षमा मागा. तो आप परमेश्वर से क्षमा मांगी. मला तो वडील माहितच नव्हते, पण आईचे मी सगळ्या गरजा भागवल्या. मेरी माँ की मैंने सारी जरूरत पूरा की. फिलिंग नाही, ते दुःख नाही वाटत की अरे मी आईला सांभाळू नाही शकत. इसलिए वो दुख मुझे नहीं कि मैं अपनी माँ को संभाल नहीं सकी. याचा मला गिल्टी महसूस नाही होत. और इसका अपराध मुझे नहीं सगळी लगा. गरज भागवली तिची. मैंने उनकी सारी जरूरत को पूरा किया. आणि त्यासाठी तुमच्या ब्रदरांनी मला खूप सपोर्ट केला.
इसलिए ब्रदर ने बहुत सहायता की। ख्रिस्तात असूनही मसीह में होकर भी त्याने मला हमेशा त्यांना माझ्या आईला पैसे देण्यासाठी पुढाकार केला. त्यामुळे मी मरेपर्यंत मी तिला पैसे दिले आणि गरजही भागवली. और उनकी सारी जरूरतों को पूरा किया. तर म्हणून ज्यांनी आपल्या आई वडिलांना जे वारले त्यांना सांभाळलं नाही किंवा केअरिंग केली नाही किंवा त्यांना वेळ दिला नाही त्यांनी क्षमा मागा. पण जेवढ्यांचे आई वडील आहेत प्लीज खरंच मी सांगते आता इथे किती जण आहेत ज्यांना आई वडील नाही. या कितने हैं जिनको माता पिता नहीं है. कसं वाटतं आनंद असं वाटतं खूप वाटतं. म्हणून आई वडील नाही ना कदर करा. कारण काय होतं पहिलं आयुष्यात काय झालं ना आपल्याला आई वडील आठवतात. आईला फोन करून तरी कोण नसतो येत म्हणून आहे ना हा आहेत ना सांभाळा त्यांना नसेल तर ठीक आहे. पण आता माफी नका देवाकडे. आपण जर गरज सगळी भागवली तर मला प्रभू मी धन्यवाद देत होते मला आई वडील चांगले नाही. मी पण बघ माझ्या आई मग माझ्या आईने मला सोडून गेली नाही त्याबद्दल मी देवाला खूप धन्यवाद देतो. ठीक आहे चला आपण हम सब खड़े हो जाएंगे. आपण प्रभूला म्हणू प्रभू मी तुला खूप प्रेम करतो. प्रभु से कहेंगे प्रभु मैं आपसे बहुत प्यार करता हूँ. मी तुला कधी सोडून नाही जाणार. मैं कभी आपको छोड़ के नहीं मी जाऊंगा. तुझं हे दुःख कधी नाही विसरणार. मैं आपका ये दुख कभी नहीं भूलूंगा. तू माझ्यासाठी हे सर्व दुःख उचललंस. और मेरे लिए आपने सारा दुख उठाया. प्रभू मी धन्यवाद देतो. मैं धन्यवाद देता हूँ. मी कधी कधी विसरतो मैं कभी कभी भूल जाता आणि हूँ मी जगात जातो और मैं संसार में चला जाता हूँ. पैशाच्या मागे जातो धन के पीछे जाता हूँ. जगातल्या वस्तूंच्या मागे जातो. संसार की वस्तुओं के पीछे जाता हूँ. मला माफ कर. प्रभु मुझे क्षमा कर. तू माझ्यासाठी ह्यासाठी मेला तू मेरे लिए इसलिए मर गया की मी नरकात जाऊ. कि मैं अधोलोक नरक में नहीं जाऊँ. प्रभू मी धन्यवाद देतो. प्रभु मैं बहुत धन्यवाद देता हूँ. माझ्यासाठी मेलास. तू मेरे कारण मरा. माझ्यासाठी दुःख उचललं. मेरे लिए इतना दुख उठाया. माझा क्रोधाचा जो प्याला जो देवाकडचा होता देवाकडून होता तो स्वतः उचलला. और जो क्रोध का प्याला परमेश्वर का मेरे ऊपर था आपने खुद उठाया. मी धन्यवाद देतो. मैं धन्यवाद देता हूँ. आणि मला और मुझे पवित्र केलंस. पवित्र किया. मी धन्यवाद देतो. मैं धन्यवाद देता मला हूँ. देवाचं मूल बनवलंस. मुझे परमेश्वर की संतान बनाया. मी धन्यवाद देतो. इसलिए मैं धन्यवाद देता हूँ. मला या जगामध्ये ख्रिस्ती होण्याचा अधिकार दिलास. और इस संसार में मुझे मसीह होने का तूने अधिकार दिया. देवाचं मूल होण्याचा अधिकार दिला. परमेश्वर की संतान होने का अधिकार दिया. मी धन्यवाद देतो. इसीलिए मैं धन्यवाद देता हूँ. प्रभू मी तुला कधी सोडून नाही जाणार. प्रभु मैं आपको कभी नहीं छोड़ूंगा. कधी नाही कभी भी नहीं. कधी नाही कभी भी आणि नहीं. मी तुझं हे दुःख कधी विसरणार नाही. और आपका ये दुख मैं कभी नहीं भूलूंगा. प्रभू मला क्षमा कर. प्रभु मुझे माफ कर. येशूच्या नावाने यीशु के नाम में मी प्रार्थना करतो. मैं प्रार्थना करता आमेन. आणि आता आपल्या आईकडे वडिलांकडे जावा. आता आपल्या आई आणि वडिलांकडे जावा. त्यांच्याकडे क्षमा मागा. त्यांना म्हणा की आम्ही तुला वेळ दिला नाही. ज्यांची आई आली आहे आईकडे जावा. वडील आले वडिलांकडे जावा. बाकीच्यांनी ज्यांचे आई वडील नाही आहेत त्या जगातच नाही आहेत त्याबद्दल देवाला म्हणा प्रभू तूच माझा आई वडील आहे. आता तूच माझं सगळं काही आहे प्रभू. आता मला तुझ्याशिवाय कोण आहे का. मला तुझ्याशिवाय कोणी नाही असं म्हणून प्रभू शिकव. आणि मला मंडळी माझी आई आहे त्या मंडळीला मी कधी सोडणार नाही. कारण मंडळी सुद्धा आपली आई आहे. चर्च आपली आई आहे जी आपल्याला सांभाळते आपली गरज भागवते आपल्याला देवपित्याकडे नेते आपल्या वडिलांकडे नेते. म्हणून आपल्या मंडळीलाही बोला मी खूप सांभाळेल. मी आईला खूप सांभाळेल. वडील आले तर वडिलांकडे पण जा.
हे प्रभू, यांचे आई वडील यांच्यापासून कधी काढून घेऊ नको रे. यांच्या आई वडिलांना चांगलं ठेव, खूप चांगलं आनंदी ठेव. ही माझी प्रार्थना आहे प्रभू, ही माझी प्रार्थना आहे प्रभू. प्लीज यांच्या आई वडिलांचं रक्षण. कारण आज आम्हाला कसं वाटतं ते आम्हाला माहिती प्रभू. आज यांच्याकडे आई वडील आहेत, छत्र आहे त्यांच्या डोक्यावर, कारण यांच्या वडिलांना कधी काही होऊन देऊ नको. घरात वडील फार गरजेचं असतो, फार गरजेचं असतो. म्हणून वडील घरात असल्यामुळे कुठं तेव्हा तुझं उपस्थिती असते, तुझी भीती असते. या सगळ्यांचं लक्ष घे, या सगळ्यांना मदत कर. त्या आई वडिलांना खूप प्रेम कर, खूप प्रेम करून दे, खूप प्रेम करून दे. आणि जगात सगळ्यात जास्त वेळ जर तुला द्यायचा आहे त्यांना, तर एक देव आणि ही आई वडील, एवढा वेळ त्यांनी देऊ दे. कारण नंतर तर मग थोड्या दिवसानंतर आई वडील देवाकडे जातात. त्यामुळे माझ्या पवित्र पिता आहे जेवढे दिवस त्यांना खूप चांगलं वाटून दे, आपल्या मुलाबाळांच्या संसारात सुखाने. ही माझी विनंती, माझी प्रार्थना आहे प्रभू, प्लीज. कारण ते म्हातारे झालेले असतात, तर देवाकडे जाण्याच्या तयारीत असतात. आणि आम्ही खरंच मुलं विसरून जातो की आमचे आई वडील देवाच्या घरी जायच्या वेळेला आलेले, हे आमच्या लक्षातच येत नाही प्रभू. पण खूप वेळ होतो जेव्हा आई वडील गेल्यानंतर कळतं म्हणून तर प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, धन्यवाद तानाला देतो, धन्यवाद. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं मेरे महान पवित्र सेनाधीश पिता. आज इस गुड फ्राइडे के दिन में मेरे महान पवित्र पिता सेनाधीश पिता परमेश्वर, तूने तेरे निस्वार्थ प्रेम, त्याग को, मुक्ति को दर्शाया प्रभु. और आपने हमारे लिए प्रभु क्रूस पर जान दिया, और आपके मारे जाने से आज हम धर्मी और मृत्यु से बच गए और हमें इटर्नल लाइफ मिला है प्रभु, अनंत जीवन. मैं धन्यवाद देती हूँ. और आज के इस गुड फ्राइडे के दिन में आपने माता पिता कितने ज़रूरी है ये भी दिखाया. इतने दुख में, दर्द में तड़पते हुए भी प्रभु आपने आपकी एक विधवा औरत को, आपके एक स्त्री को और अपनी खुद की माँ को जिसने आपको जन्म दिया, उसने दर्द में भी आपने उसके लिए समय निकाला. इसलिए प्रभु ये सभी लोग भी प्रभु अपने माता पिता के लिए समय निकाले, अपने माँ बाप है उनका आदर करें, मान सम्मान करें. आपको और अपने माँ बाप को बहुत समय दे, बहुत प्यार करें प्रभु, बहुत प्यार करें. है अब तक जब तक जिंदा है बहुत संभाले प्रभु. ये मेरी विनती, मेरी प्रार्थना. आए हुए तेरे सभी बच्चों को आशीषित करना, करुणा दया रखना, दान मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना. खास करके प्रभु मेरे जीवन देने वाले पवित्र पिता, यहाँ जितनी विधवाएं हैं प्रभु मैं यहाँ हमारे कलीसिया में, मतलब सियोन कलीसिया की ओर से मैं इन सबसे क्षमा मांगती हूँ प्रभु. हम सब के बोलने से, चलने से, गलत व्यवहार से, कार्य से इनको बहुत हर्ट हुआ है. इनमें से बहुत सारी विधवाएं प्रभु दुखी है. हम इनसे माफ़ी मांगते हैं प्रभु. इन्हें प्रभु पवित्र पिता तू संभाल लेना. इन विधवाओं का प्रभु छत्र तू है प्रभु, तू इन्हें कभी नहीं छोड़ता, कभी नहीं त्यागता प्रभु. इनका न्याय भी करता है, इसलिए इनके सताने वालों का तलवार चला देता है. इसलिए मेरे पिता, हमें ज्ञान नहीं था ना प्रभु, इसलिए अज्ञानों में हमने बहुत विधवाओं को सताया, कुछ भी बोला, बड़बड़ाया और प्रभु बहुत गलत व्यवहार भी किया. मैं नहीं बोलती नहीं किया, सचमुच किया. इसलिए मैं आपका दास होने के नाते इन पूरी कलीसिया की ओर से मैं इन सारी विधवाओं से हाथ जोड़कर माफ़ी मांगती हूँ. इन्हें बड़ा दिल देना और प्रभु किसी पर भी कोई तलवार चलने नहीं देना, क्योंकि ये सारी जो बातें हुई अज्ञानता से हुई प्रभु. दया रखना, इन सारी विधवाओं का रक्षा करना, इनका ख्याल करना. इनको अगर बेटे हैं, बेटियां हैं तो ख्याल करने के लिए मदद करना, इनकी सुधि लेना, इनकी रक्षा करना, इन्हें बहुत आशीषित करना और इन्हें लगने वाली सारी ज़रूरतों को पूरा करना.
कभी लज्जित होने नहीं देना, कभी मुंह काला पड़ने नहीं देना, इन्हें शर्मिंदगी उठानी पड़ रही ऐसी कोई बात इनके जीवन में होने नहीं देना। इन्हें बहुत 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 आशीष करना, खास करके मेरे पिता इन सारी स्त्रियों को, क्योंकि इतने दर्द में भी प्रभु तूने इन स्त्रियों को तूने देखा प्रभु वहाँ प्रभु, इसलिए इन स्त्रियों को तू करुणा दिखाना। इनमें से बहुत से लोग दुखी है, बेटियां रो रही है, इनके सारे आंसू को तू पोंछ देना। और जैसे तूने उस स्त्री को यूहान जैसे एक व्यक्ति को खड़ा किया, वैसे इनके लिए भी एक यूहान बना दे प्रभु। और इनके हाथ में इनके घर का सारा पुरुष, मैं तो ये बोलती हूँ प्रभु आज के इस गुड फ्राइडे में इनके घर का पुरुष यूहान बन जाए। हर पुरुष, इनका पति हो, इनका बेटा हो प्रभु, इनका भाई हो या इनके पिता हो, यीशु नासरी के नाम से वो यूहान बन जाए। ये मेरी प्रार्थना है, ये मेरी प्रार्थना है। आज इस गुड फ्राइडे के दिन में प्रभु हम सबको यीशु का लहू लगाती, करुणा दया मांगती, छेदा हुआ हाथ मांगती, और प्रभु इन्हें बहुत फलवान करना, इन्हें बहुत आशीषित करना, और इस दुख को कभी भी भूले नहीं, इसलिए प्रभु स्मरण शक्ति को बढ़ाए रखना। धन्यवाद है यीशु का लहू लगाती हूँ। खास करके प्रभु आज हम कुलोसियों की पुस्तक में अध्याय 1 और उसके 14 से 16 तक वचन में लिखा है कि तूने कलवरी क्रूस पर हीरों से जड़कर हमारे विरोध में उठने वाले हर एक लेख को तूने मिटाया, और सारी प्रधानताएं, अधिकारी इन्हें ऊंट पर से नीचे उतार दिया और उनका खुल्ला तमाशा बनाया, और पिता जय जयकार की ध्वनि सुनाई। ये वचन आज मैं यीशु नासरी के नाम से जिनके जिनके जीवन में जितने दुष्ट इन्हें सता रहे हैं, पीड़ा दे रहे हैं, दर्द दे रहे हैं, आत्मिक मलयुद्ध इनके जीवन में हो रहा है, इनके अड़ोसी पड़ोसी, इनके नगर के लोग इन्हें टॉर्चर कर रहे हैं, इनके ऊपर प्रधानताएं, इस संसार की भी जो प्रधानताएं इन्हें सता रही है, आज इस वचन के अनुसार उन्हें नीचे कर देते हैं यीशु के नाम से। प्रभु इनके हर एक सताने वाली अशुद्ध आत्माओं को, प्रधानताओं को, दुष्ट आत्माओं को यीशु के नाम से नीचे उतार देते हैं, और तमाशा बनाकर प्रभु इन्हें जय जयकार की ध्वनि सुनाते हैं। प्रभु यीशु के नाम से प्रभु इन्हें भी कोई लोग सता रहे, प्रभु इनके पड़ोसी हैं, इनके गांव के लोग हैं, जैसे मुकुंद भाई अगर हमने देखा तो उनके एरिया के लोग, उनके गांव के, ऐसे बहुत सारे लोग हैं प्रभु जो मानसिक सताव इन्हें दे रहे, शारीरिक सताव दे रहे। आज उन सारी प्रधानताओं को, अधिकारियों को नीचे उतार देते हैं और उनका तमाशा बना देते हैं, और मुकुंद भाई के साथ साथ इन सभी लोगों को जय जयकार की ध्वनि सुनाते हैं यीशु के नाम से। मेरे मन को, और आप करोगे मेरा विश्वास है प्रभु, वैसे मेरे मन को एक पिता आज हमारे संसार में प्रभु मसीह लोगों को जो सताव हो रहा है, जो प्रधानताएं अधिकारी सता रहे हैं 13 स्टेट्स के अंदर भी, आज यीशु नासरी के नाम से उन सारी प्रधानताओं को, अधिकारियों को नीचे उतार कर उनका खुल्ला तमाशा बना देते हैं, पैरों के नीचे कुचल देते हैं, मसीहों के पैरों के नीचे, और सारे मसीहों को जय जयकार की ध्वनि सुनाते हैं। धन्यवाद देते पिता, मैं विश्वास करती हूँ ऐसे ही होगा। इनके जो कुछ उनके काम है वो सब पूरे हो जाएंगे, यीशु के नाम से होंगे प्रभु। धन्यवाद देती हूँ, यीशु का लहू इन पर लगाती हूँ, और आपका लहू लगाकर इन्हें आशीषित करें। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देता हूँ, यीशु के नाम से प्रार्थना।